श 35 मिनिटं तुम्हाला मिळतील. जो अनुमानित वेळ आहे त्या अनुमानित वेळेत तुम्हाला एक डाव पूर्ण करायचा आहे. कारण दोन्ही इनिंग्स लख प्रकाश होतात पूर्ण कशा होतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. 8 षटकांचा क्रिकेट आहे. जसे नियम आहेत पहिली 2 षटकं पॉवर प्लेची असेल. तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या या 4 षटकामध्ये कधीही बॅटिंग करणारी टीम पॉवर प्ले घेऊ शकते. जर घेतला नाही तर 6वं षटक हे बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू. फक्त बिमर आणि रनआउट या गोष्टीकडे लक्ष घाला. बघा एक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मार्च 2 2024 ते 3 मार्च 2024 ला जय माता दी चषक ही स्पर्धा तुम्हाला याच मैदानावर पाहायला मिळणार आहे. प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे रोख रक्कम 1,00,000 रुपये. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे रोख रक्कम 50,000 रुपये. रविवारी जो संघ खेळणार आहे म्हणजे जे संघ खेळणार आहेत किंवा जे या मैदानावर येणार आहेत सर्वांना मांसाहारी जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने केली जाणार आहे. सन्माननीय राजेंद्रजी माहुलकर हे आमचे आधारस्तंभ आहेत या स्पर्धेसाठी आणि म्हणूनच ग्रामीण फॉर्मॅट आहे. जास्तीत जास्त संघांनी प्रवेश घ्यावा अशी आमची इच्छा आहे. पण 16च तुम्हाला जागा मिळतील. तर 16 संघ जे पहिले येणार त्यांनाच आम्ही या स्पर्धेमध्ये खेळणार आहोत. तर स्पर्धा शुल्क वगैरे काय आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला समालोचन कक्षामध्ये या आमचे तिकडे प्रतिनिधी बसलेले आहेत. तुम्हाला प्रदीपजी कोळी त्या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हाला सर्व काही अपडेट्स देतील. स्पर्धा आहे 2 मार्च 2024 ते 3 मार्च 2024. फर्स्ट बॉल या ठिकाणी होतो. माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेले आहेत मिस्टर किरणजी भोईर. आपलं स्वागत आहे. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर वसीम तयार आहेत आणि वसीमने काय सुरुवात दिली प्रत्येक सामन्यामध्ये इन्क्रेडिबल माहुलकर्सला. आपण एका बाजूने स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात सचिनने काय मागच्या सामन्यामध्ये लिडरशिप केले. काय प्रत्येकाच्या अंगी गुण आहेत आणि ते गुण योग्य त्या वेळी आपल्या संघासाठी प्रत्येक जण वापरतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण अजित यांना पाहतोय. पहिला बॉल टाळ्या होऊन जाऊ द्या पहिला बॉलसाठी. 3 वाजून 42 मिनिटं. ड्राईव्ह केलाय बॉलला. चांगल्या पद्धतीची ऑफ ड्राईव्ह आहे. मिड ऑफला प्रोटेक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे. दरम्यान मी ते एक सिंगल धावसंख्या सुरू होते टीम आयनॉक्स वॉरियरशी. नक्की सर मेगा फायनल आहे आणि या ट्रॉफीसाठी मात्र एक युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक संघ मात्र आपण जर विचार केला तर याच गावातला आहे इन्क्रेडिबल माहुल आणि दुसऱ्या संघाचा विचार केला तर आयनॉक्स वॉरियर. गोवंडी परिसरातला मात्र संघ मालक आहेत आणि चांगले खेळाडू त्या परिसरामध्ये आपल्याला खेळताना दिसत आहेत. हो वेगवान चेंडू ज्यासाठी जाणले जातात वसीम. खरं तर ॲक्शन यांची वेगळी आहे मनीष सर. थोडा रिलीज पॉइंट वरून आहे. हायाम ॲक्शन आहे आणि बुचकळ्यात टाकणारी गोलंदाजी. फलंदाज प्रथमदर्शी पाहतोय गोलंदाजाला पण बॉल थोडा उशिरा रिलीज करतायत आणि एक चांगली ऑकवर्ड ॲक्शन आहे. पण एक चांगला सूर त्यांना नेहमीच गबसलाय. आपण पूर्ण चेंबूर प्रीमियर लीगचा विचार केला तर 2 चेंडूंच्या हाताळणी 1 धाव धावफलकावर. आयनॉक्स वॉरियर्स ऑन साइडला स्लॉग हिट करताना कोण आलाय चेंबूरचा वाघ आलाय. बॉल सीमारेषा पार अजितच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार. टी शर्ट आहे. क्या बात आहे. प्रेक्षक मान्यवर बक्षीस लावत आहेत. सन्माननीय मनोज कोळी यांच्याकडून एक बक्षीस आहे रोख रक्कम 5,000 रुपयांचं. मॅन ऑफ द सिरीज ज्याला जाणार आहे त्यांच्यासाठी सन्माननीय मनोज कोळी यांच्या वतीने रोख रक्कम 5,000 रुपये आहेत. म्हणजे बघा या ठिकाणी आहेत क्रिकेट दर्दी प्रेक्षक. क्रिकेट दर्दी मान्यवर आहेत आणि आपापल्या परीने ते प्रोत्साहित करतात खेळाडूंना. धावसंख्या 7 झाले. 7 रन्स ऑन बोर्ड. ऑन दी अप आउटसाइड एज. बॉल पोचतोय बॅकवर्ड पॉइंटला. बॉल कॅरी होईल. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. डॉट बॉल. गोंडी परिसरातला हा गोलंदाज आहे वसीम. तब्बल 20 ते 25 वर्षाचा दांडगा अनुभव आहे आणि अनुभव मात्र तिन्ही मॅच मध्ये त्यांनी पणाला लावलाय आणि महत्वाची मॅच आहे. त्यांना माहिती आहे इस मैच में भी मुझे अच्छी गेंदबाजी करनी है और मुझे मेरी टीम को जीताना है. या टायमाला मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता आणि म्हटलं जातं ना आपण वारंवार त्या गोष्टीचा उल्लेख करतोय मनीष सर. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे गरजेचं असतं. अगर नेटवर्क नसलं तर तुमचा मात्र मोबाईलला तुम्ही हात सुद्धा लावणार नाही आहे. अगर फुटवर्क नसला क्रिकेटमध्ये तर वसीम तुम्हाला 6चे 6 चेंडू निर्धाव टाकू शकतात.
धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा. 7 रन्स. ऑकवर्ड एफर्ट होता ऑन साइडला बॅटचा फेस क्लोज केला ऑफस्टमच्या बाहेरच्या चेंडूला, कनेक्शन नाही. आता ऑफस्टमच्या बाहेर पोहोचले, आखूट टप्प्याच्या बॉलवर केलाय प्रहार, बॉलला थेट उडवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार, कडक बेधडक CPL षटकार. पण घाटल्या गावांनी यांना सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्न फसला आणि ते आयनॉक्सला मात्र मिळाले. आणि मात्र फायनलच्या मॅचमध्ये नेत्रदीपक फलंदाजी मात्र करत असताना काय मात्र षटकार ठोकताय. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आले. पहिलं षटक संपुष्टात. धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा. सेल्फी आकर्षण राहिलेलं आहे सेल्फीचं, आणि हा तर ट्रेंड बनलेला आहे खेळाडूंच्या सेल्फी काढण्याचा. आणि या ठिकाणी बघा मोह झाला मैदानाच्या आतमध्ये, अजितचा षटकार, अजितची धुवाधार फलंदाजी, लगेच अजितची सेल्फी काढण्यासाठी प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. हा क्षण साठवून ठेवायचा असतो आणि अजितने हा क्षण कमवलाय. वारंवार चित्र आता आपल्याला बघायला भेटणार आहे, कारण सुरुवात झालेली आहे. आता बघायचं आहे कुठले कुठले चाहते जे त्यांचे लाडके फलंदाज आहेत त्यांच्या सेल्फी काढण्यासाठी मात्र ग्राउंड मध्ये दाखल होतील. सर धावसंख्या 13. बघा सर्व काही सुरळीत आहे वसीमचं, पण जर टप्पा चुकला तर वसीम सुद्धा काय करू शकणार नाहीये, कारण या अगोदर सर्व चेंडू लेंथवर होते, स्लॉटवर होते, ब्लॉकवर होते. पण जेव्हा तुम्ही आखुटुपाचे चेंडू हाताळता, फलंदाजाला लायसन्स मिळतं बॉडीला रोल करण्याचं. त्याने बॉडीला रोल केलं, आखुटुपाच्या बॉलवर आडव्या बॅटीनं खूप चांगल्या पद्धतीने प्रहार करताना त्या 6 धावा वसूल केलेल्या आहेत. आणि पहिल्या षटकामध्ये आयनॉक्सची एक चांगली झेप पाहायला मिळते आणि त्याचं क्रेडिट जाते अजितला. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. 3 डॉट बॉल जरी आलेत, पण त्यानंतर प्रोडक्टिव्ह स्ट्रोक सुद्धा त्यांच्या बॅटमधून. धावसंख्या 13. कॅप्टननी भरोसा दाखवला अजितवर. आता पुन्हा एकदा सचिन काटकर. हो, इथं मात्र थोडंसं पंच आम्हाला डेड बॉल कळवत आहेत. ओम पांडे येत आहेत. खरं तर वय वर्ष 20 आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी, तदनंतर आपण जर विचार केला तर चांगली फलंदाजी, आणि तदनंतर आपण जर विचार केला तर चांगलं क्षेत्ररक्षण. खरं तर एक पूर्ण पॅकेज आहे क्रिकेटचा. आपण जेव्हा पॅकेज म्हणतो ना, किंबहुना ऑलराऊंडर सुद्धा आहे, त्याच्यावर मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं आहे. आणि आता ओम पांडे तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. मॅच आहे फायनलची. या टायमाला मात्र वाट बघितली आणि तदनंतर पॉइंटच्या डोक्यावरनं हा फटका आपल्याला बघायला भेटला. तदनंतर वाट लावली. यस DJ. फलंदाजीमुळे तर खरं तर आयनॉक्सला ओळखलं जातं. हा तोच संघ आहे ज्याने एक लो स्कोरिंग टार्गेट डिफेंड केलेला आहे, आणि म्हणूनच आता प्रथम फलंदाजी करताना त्याहून जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न सचिन थोडेसे आश्वासित होते आपल्या संघाच्या कामगिरीवर, की धावसंख्या कितीही बनली पहिल्या डावामध्ये आम्ही ती रोखण्याचा प्रयत्न सेकंड इनिंगमध्ये करू. ओमच्या विरोधात चढवला हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला, बॉल जातो थेट साइड स्क्रीन सीमारेषा पार, माडा कॉलनीमध्ये षटकार. सांगितलं की आम्ही 60 पर्यंत धावा रोखण्याचा प्रयत्न करू, आणि एक कॅप्टनने सांगितलं की आम्ही 60 धावा करू. आता 60 धावापर्यंत हा संघ पोहोचणार का? कारण सचिन काटकर ऑन अ फायर. कॅप्टन कोण जो प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करतो, परिस्थितीला ओळखतो, आणि तेच सचिनच्या वतीनं पाहायला मिळालं. चांगला खेळ सचिनचा. धावसंख्या 23. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर सचिनची पाहायला मिळाले. बॉल जातोय मिड विकेट सीमारेषा पार. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी गेम ऑन स्पोर्ट्स षटकार. ले छक्का. काय मात्र फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सचिन काटकर. खरं तर व्यावसायिक खेळाडू आहेत. मी विक्रोलिन संघासाठी का खेळतो आणि माझा दबदबा काय आहे? चेंबूर प्रीमियर लीग माझ्या घरची आहे. माझ्या घरच्या मैदानामध्ये मला खेळायचं आहे. पर्व पहिलं आहे. पर्व पहिल्यामध्ये मला इतिहास घडवायचा आहे.
आणि पुन्हा एकदा मी सांगितलं आता वारंवार हे चित्र मात्र आपल्याला बघायला भेटणार आहे. सचिनचा एक चाहता आलाय सेल्फी काढण्यासाठी. धन्यवाद. खर तर एक चांगलं ओ क्या बात आहे. कॅश प्राइस पण त्यांच्या खिशात. क्या बात आहे. सचिन काटकर किती आहेत ते नंतर सांगा. हा हे ठीक आहे, सेल्फी काढा पण कॅश प्राइस सुद्धा द्या. हे आता एक नवीन ट्रेंड आता पाहायला मिळेल या ठिकाणी, कारण प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट आवडतं आणि तेच मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते आयनॉक्स कडून. यावेळेस करा विकेट. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ फंटास्टिक कॅच. आजच्या दिवसातला अमित कोहली यांच्या नंतरचा शफिकचा हा शानदार जानदार कॅच. म्हणता कुतुब मिनार म्हणतात, म्हणजे त्यांची उंची इतकी आहे की आता आयफल टॉवर सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो. आता त्यांची गिनती मात्र माउंट एव्हरेस्ट पर्यंत मात्र आता गिनती केली जाईल. क्या बात है सफीक भाई, गोंडी का नाम आपने रोशन किया है. कैच अच्छी लगी तो जोरदार ठोको ताली. क्या बात आहे, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक एफर्ट. कारण तुमच्या प्रयत्नांना नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळते, प्रेक्षकांचं प्रेम मिळते आणि हा अमानवीय झेल होता. डावीकडे सरकले आणि डावीकडे सूर घेताना त्यांनी मात्र एक शानदार झेल लिपलेला आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये हे वेगळेपण आहे, म्हणूनच क्रिकेटचा खेळ हा आता पूर्ण जगभर पसंत केला जातोय आणि त्यात चेंबूर प्रीमियर लीग चेंबूरच्या गुणवान खेळाडूंना व्यासपीठ देते आणि या ठिकाणी बघा ना काय गुणवान क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सफीक भाई हाथ में फेविकेक या फेविकॉल कुछ नहीं है ना. बेहतरीन कॅच. खरं तर डे ऑफ द कॅच आपण म्हणूया. खरं तर दुसरा झेल होता, अमित दादांनी एक झेल पकडला होता. तर नंतर हाईटचा ॲडव्हान्टेज आहे. मनीष सर थोडा झुकण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, पण मात्र यांच्या प्रयत्नाला सलाम आहे. प्रयत्नशी परमेश्वर असं म्हटलं जातं, तोच प्रयत्न केला आणि सक्सेसफुल झाले. पुन्हा एकदा चेंडू फलीचा संपर्क नाही आहे. पांडे, ओम पांडे षटकार आल्यानंतर वार वरती पलटवार. काय म्हणाल मनीष सर. पांडेजी आहेत आणि पांडेजी अपमान सहन करणार नाहीयेत. 2 षटकार जरी आलेत, षटकारांची तिकडी पूर्ण झाली नाही पण विकेट मिळालेली आहे ती कोणाची तर सचिनची. सचिन एक कॅप्टन आहेत, आयकॉन आहेत आणि त्याचमुळे त्यांच्या विकेटचं महत्त्व ठाऊक आहे माहुलकर्सला आणि माहुलकर्सने ओम या गोलंदाजाला वापरला. अंडर 20 ओम आणि एक चांगली गोलंदाजी ओमची पाहायला मिळाली. धावसंख्या 29. धीम्या गतीचा बॉल, शानदार कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. चांगला कॅरी, तितकाच चांगला थ्रू बॉलिंग एंडला. एक सिंगल्स मिळेल, एकापेक्षा जास्त नाही आहे. ठसन हा अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यामध्ये आता ती ठसन सुद्धा पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटका समाप्तीनंतर 15च्या गतीने धावसंख्या झाले आयनॉक्स वॉरियर्सची 30 धावा. चला डीजे ओम जाऊन दे सुंदर संगीत. त्यानंतर चांगला कॅरी गोलंदाजाचा 2 धावा मिळत आहेत. आता ती चपळता फलंदाजांची पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अजित आणि अमित यांच्या दरम्यान एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 32. अजितनी मात्र षटकार ठोकल्यानंतर मला वाटतं त्याला स्ट्राईक मात्र भेटत नाहीये, पण तो समोरच्या फलंदाजावरती विश्वास दाखवतोय. तू पण खेळ, तू पण मारू शकतो, हीच मात्र रणनीती आहे. पुन्हा एकदा बिगिट केलाय कार्पेटच्या माध्यमातून. ओम मात्र तिथे येत आहेत. पांडे, ओहो, ज्याप्रमाणे डोळ्यातनं काजल मात्र चोरली जाते त्याचप्रमाणे ती धाव चोरली जाते. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. आंखों ही आंखों में इशारा हुआ, जहां पर 1 रन थे वहां पर 2 रन का सहारा हुआ. प्रतिस्पर्धी संघाचा एक फायरवॉल आहे
आणि ते फायरवॉल तोडून तुम्हाला अटॅक करावा लागेल आणि त्यासाठी पुन्हा एकदा आसिफला बोलवण्यात आलेलं आहे कारण या अगोदर वसीमला बोलवण्यात आलेलं आहे. एका बाजूला आपण अटॅक पाहिला होता मिस्टर सचिनचा आणि सचिनला थोपवलं ओमने आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आले ते म्हणजेच मिस्टर अमित. अमित यांच्या वतीने आतापर्यंत 5 धावांचं योगदान मिळालेलं आहे. अमित उतेकर ऑन स्ट्राईक. सरळ बॅटचा केलाय वापर ओम आहे. ओम चूक करणार नाहीये. आता कुठेतरी सुरू झाला होता अमित, त्याला थांबवण्याचं काम केलंय वसीमने. धक्का क्रमांक 2 टीम ऑक्स वॉरियर्स. तितका ऍडव्हान्टेज तुमचा कमी होतो त्याचमुळे ते एलिव्हेशन आणि द फोर्स चेंडूला देऊ शकले नाही त्याचमुळे झेलचीच्या स्वरूपात ते बाद झाले. नक्कीच सर ट्रॅप होता आणि ट्रॅपमध्ये हा फलंदाज अडकलाय. एलिमिनेशन भेटलेलं नाही आहे, पुरेशी ताकद मात्र भेटलेली नाही आहे आणि प्रॉपर कनेक्शन नव्हतं आणि तो ट्रॅप कुठेतरी मात्र यशस्वी झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अशफाकला मात्र प्रमोट केलं जात आहे मनीष सर, कारण हे गोलंदाज आहेत पण या टायमाला फलंदाजी करण्यासाठी वरच्या क्रमांकावरती आलेत. कदाचित पिन हिटिंगसाठी त्यांना पाठवलं असेल आणि पाहूया तशी हिटिंग अशफाक यांच्या वतीनं पाहायला मिळेल का. पण मी कौतुक करीन वसीमचं, कौतुक करीन मी ओमचं. पहिल्या षटकावर दडपण होतं वसीमवर पण त्या दडपणाला जुगारून पुन्हा एकदा ते आले आणि फक्त आलेच नाही तर त्यांनी करून दाखवलं. पहिल्या 2 चेंडूवर 2 डबल्स आपण पाहिल्या. त्यानंतर अमितला बाद करण्यासाठी त्यांनी ट्रॅप रचला आणि ट्रॅपमध्ये अमित फसला आणि अमितच्या जागेवर आता अशफाक आलेला आहे. तर धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 34 धावा, 34 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगला अंतिम सामना हा घडतोय आणि मला असं वाटतं दोन्ही संघ तितक्याच समान ताकदीचे असल्यामुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्याची शक्यता. चिता आमचे वेगवान गोलंदाज मात्र आपण या संघामध्ये नंतर मात्र गोलंदाजी करताना दिसतील. ओ फटका फसलाय, पुन्हा एकदा ट्रॅप होतं. राहुल जोगाडिया कुठलीही चुकी नाही आहे. हाताचा पिसारा मात्र फुलवला जातो, त्या पिसाऱ्यामध्ये हिरवा चेंडू अडकला जातोय. डीजे सुरुवात केली 2 षटकार ते अजूनही खेळपट्टीवर आहेत पण त्यांना योग्य साथीदार मिळत नाहीये आतापर्यंत. सफिक आणि वसीम, खरं तर आपण जर शोले पिक्चरचा जय आणि वीरचा विचार केला तर सफिक आणि वसीम हे खरं तर मित्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ मात्र आज खेळला जातोय. पुन्हा एकदा अनवर मॅन फ्रॉम चीता कॅम्प, आल्या आल्या चीता कॅम्पची ताकद मात्र दाखवून देतोय. मनीष सर, मागील मॅच मध्ये पण अनवरनी 2 षटकार, एक महत्वाचे षटकार होते आणि त्या षटकाराने मॅचची कायापलट कुठेतरी झाली होती. क्या बात आहे अनवर मिया. यस डीजे.
त्याला मात्र सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. त्याच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. खरं तर विकी यादव यांचं मात्र कौतुक करावं लागेल. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने मनीष सर. त्यांचे इमोशन्स आम्ही पाहिले जेव्हा टॉस नंतर आम्ही प्रतिक्रिया घेतली नावेद सरांची. तर खूप काय बोलायचं होतं विकी यांना, पण ते थोडेसे भावूक झाले होते. नावेद सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सर्वांना कम्प्लिमेंट केलं. सर्व आमचे स्पॉन्सर असतील, संघमालक असतील, ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केले, ज्यांचे बॅनर आम्ही लावले नाही आहेत पण तरी देखील त्यांनी आम्हाला मदत केली आहे. फुलला फुलाची पाकळी. तर सर्व आमच्या मदतनीसांचं आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय कमिटी मेंबरच्या वतीनं. आणि नावेद सरांची जी मराठी भाषा मी ऐकली, क्या बात आहे नावेद सर, हॅट्स ऑफ यू. खरं तर अचूक शब्द आणि काय मात्र तुम्ही बोललेत. खरं तर प्रेक्षकांचं मन नाही, आमचं मन तुम्ही जिंकलंय. मी तर म्हणेन तुम्ही समालोचक व्हा. ओहो, क्या बात आहे. बघायचं आहे, खेळाडू आहेत खाली पण कुठलीही चुकी नाही आहे. जल्लोष मात्र ओम पांडेच्या माध्यमातून केला जातोय. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज आता क्षेत्ररक्षकांची पाहायला मिळते, कारण महत्त्वपूर्ण फलंदाज जे होते आयनॉक्स वॉरियर्सचे ते लवकरच बाद झाले. त्याचमुळे आता क्षेत्ररक्षक सुद्धा 4 झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 42 धावा. येस डीजे मास्टर, नका लावू, नका लावू. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ओम पांडे गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र वेगवान गोलंदाज आहे. गती परिवर्तन, चांगला स्ट्रोक गॅपमध्ये आहे. पण आपण जर विचार केला तर स्वीपरच्या दिशेने मात्र तिथं खेळाडू आहेत आणि कुठली चुकी नाही आहे. आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला भेटलं. जसा बॉल पकडला तसा बॉल फेकला आणि त्याच दरम्यान या दोन बॅटरनी मात्र 1 धावा पूर्ण केल्या. धावसंख्येमध्ये होती भर 43 धावा. मनीष सर, सुरुवात तर मात्र चांगली झालेली आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे. मला वाटतं 11:30 किंवा 11च्या सरासरीने धावा मात्र कुठल्या जात आहेत. चांगला वेग आहे धावांना. सुरुवात त्याची चांगली झाली होती. टप्पा पडतोय, बॉल लगेच बाउन्स घेतोय. फुलोलेंचा बॉल होता, हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. दरम्यान चांगली गोलंदाजी ओमकडे आहे आणि जसं आपण उल्लेख करतोय अंडर-20 आहेत. भविष्य उज्ज्वल आहे ओमचं. प्रॉपर जर सरावात राहिला, डेडिकेशन त्याची असेल आणि स्पर्धा खेळण्याची संधी ओमला मिळाली तर 100% हा गोलंदाज व्यावसायिक क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळू शकतो. नक्की सर, यांच्याबद्दल आम्हाला माहिती पडलेली आहे की हा शांत स्वभावाचा खेळाडू आहे आणि हमेशा शांत असतो, पण मैदानामध्ये तो अशांत असतो. काय जबरदस्त वेगवान मात्र गोलंदाजीचा प्रत्यक्ष मात्र दाखवत असताना नाव आहे ओम पांडे. डीजे मास्टर, ओम जाऊन दे, सुंदर संगीत.
बहुत एक बेहतरीन सा क्रिकेट प्रीमियर लीग ऑल ओवर मुंबई में, आज ऑल ओवर इंडिया में आप कहीं भी देखें, हमारे साथ मनीष सर भी जुड़े हुए हैं, एक बेहतरीन से कमेंटेटर, कम वक्त में इतना नाम कमाया, आज हम उन्हें सुप्रीमो चषक में देखते हैं और हम आपका भी दिल की गहराइयों से यहाँ पर आभार व्यक्त करते हैं कि सर आपने हमारे सरजमीन पर अपना रुख किया, आपका भी बहुत बहुत शुक्रिया। लेकिन असल हकदार अगर देखा जाए तो द वन एंड ओनली जिन्होंने गाइड किया यहाँ पर, हमारे भी खिलाड़ी, हमारे यहाँ पर भी काफ़ी खिलाड़ी है क्रिकेट का। क्रिकेट आज समझ लीजिए ना आपकी, क्रिकेट सिर्फ और सिर्फ एक खेल नहीं है, आज हमारे यहाँ एक धर्म हो चुका है, एक बहुत बड़ा धर्म हो चुका है। और टेनिस क्रिकेट एक ऐसी चीज़ है जिसने जन्म लिया है मुंबई से, तो हमारे यहाँ भी हम देख सकते हैं, हमारे भी काफ़ी ऐसे खिलाड़ी हैं जी, हम अपने एरिया में भी देख सकते हैं कि काफ़ी आपको सचिन तेंदुलकर भी मिलेंगे, आपको विराट कोहली भी मिलेंगे, और देखा जाए तो एक लोकल बॉय हमारे सूर्य कुमार यादव भी जो बिलोंग करते हैं चेंबूर से ही, तो काफ़ी, तो यहाँ पर हम दिल की गहराइयों से यहाँ पर शुक्रिया अदा करना चाहेंगे। यहाँ पर विकी यादव गेम ऑन के जो माध्यम से एक बेहतरीन सा खूबसूरत सा एक क्रिकेट प्रीमियर लीग दिया है जिसका नाम है चेंबूर प्रीमियर लीग, और साथ ही साथ हम नावेद सर का भी यहाँ पर दिल की गहराइयों से यहाँ पर शुक्रिया अदा करते हैं, और साथ में जुड़े हुए सभी हमारे यहाँ पर जो क्रिकेट के प्रेमी हैं, आए हुए सभी दर्शक, हम सभी का यहाँ पर दिल की गहराइयों से स्वागत करते हैं, आभार व्यक्त करते हैं। और नावेद भाई का हम दिल की गहराइयों से यहाँ पर आभार व्यक्त करते हैं, विक्की यादव का भी गेम ऑन के माध्यम से एक बेहतरीन सा गेम हमें देखने को मिलता हुआ, यहाँ पर गेम चलता हुआ 4 ओवर की यहाँ पर समाप्ति हो चुकी है। आइनॉक्स वॉरियर जो कि बल्लेबाजी करती हुई, और साथ ही साथ हम देख सकते हैं इनक्रेडिबल माहौल का, तो यहाँ पर काफ़ी अच्छी शुरुआत ज़रूर मिली है मनीष सर, हम देख सकते हैं कि काफ़ी अच्छा, कहते हैं ना कि लोग अपने आगाज़ से नहीं अंजाम से पहचाना जाते हैं, लेकिन अगर आगाज़ अच्छी हो तो अंजाम भी काफ़ी अच्छी होती है। तो यहाँ से काफ़ी अच्छा एक प्लेटफॉर्म सेट ज़रूर किया है, अब देखना होगा कि इसका किस तरह से यहाँ पर ये फिनिशिंग टच देंगे। दोनों ही बल्लेबाज यहाँ पर मौजूद हैं, स्ट्राइक पर हैं बल्लेबाज अजित और नॉन स्ट्राइक पर हैं गणेश, गेंदबाजी मार्ग पर साहिल की पहली पटकी हुई गेंद थी ठिकाने पे, सीधा विकेट कीपर के सुरक्षित दास्तानों में, काफी तेज तर्रारी गेंदबाजी करता हुआ एक गेंदबाज साहिल। तो आप भी आए मनीष सर, आपको कैसा लगा यहाँ पर जो आप क्रिकेटर्स देख रहे हैं, 3 जोन के क्रिकेटर यहाँ पर खेल रहे हैं, आप गोवंडी, चेंबूर और चीता कैंप के 3 परिसर के यहाँ पर खिलाड़ी, आपको इनमें कितना पोटेंशियल, कितनी गुणवत्ता नजर आती है? 100% पोटेन्शियलचा आपण उल्लेख केला। गोलंदाज जे खरंच माझ्या नजरेत भरलेले आहेत, क्षेत्ररक्षण मला इतकं भावलंय, म्हणजे मी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये समालोचन करतो, पण सातत्याने इतकं चांगलं क्षेत्ररक्षण प्रत्येक संघामध्ये आहे ना, ते एक USB आहे या परिसरामध्ये चेंबूरमध्ये, की एक क्षेत्ररक्षणाची जमेची बाजू आपण पाहिली। क्रॉस बॅटेड स्ट्रोक, नजर चुकली होती पण फटका सुद्धा चुकलाय, स्क्वेअर लेगला झेल टिपलाय, फलंदाजाचा खेळ संपलाय, फलंदाज बाद, विकेट डाऊन। झालेला आहे। माहुलकर्स आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, टायमर स्टार्ट आहे, 22 मिनिटं आपण आतापर्यंत घेतले आहेत, 5व्या षटकाची सुरुवात झाली। जी सर, आप देख सकते हैं एक यूसुफ नाम का एक बेहतरीन सा बल्लेबाज आता हुआ, जिन्होंने अपने नाम का काफ़ी झंडा गाड़ा है, आप इसे कह सकते हैं कि चीता कैंप का एक पोस्टर बॉय है, कमाल के बल्लेबाज है, बेहतरीन बल्लेबाज है, जिन्होंने, और हम कल देखा था हमने जो चीता कैंप के जो पोस्टर मैन है यानी कि अब्दुल गनी, जिनके साथ हमने देखा है सारे खिलाड़ी काफ़ी फले फूले हैं, तो चीता कैंप ने तो काफ़ी, और चीता कैंप आज के डेट में काफ़ी अच्छे प्लेटफॉर्म पर आया, जिसकी वजह से हम देख सकते हैं कि क्रिकेटर्स आ रहे हैं। लेकिन जहां से हमने देखा नावेद भाई ने काफ़ी अच्छी चिंता जताई थी, क्योंकि कहीं ना कहीं क्रिकेट रुक सा गया है, क्योंकि नए नए खिलाड़ियों को चांस मिल नहीं रहा है, तो उसके लिए इन्होंने काफ़ी अच्छा संकल्प लिया है, एक बेहतरीन संकल्प लिया है, और हमारी दुआ है कि ये संकल्प इनकी पूरी हो, और इसी तरह से एक बेहतरीन सा स्टेज देता जाए, क्योंकि टैलेंट बहुत है लेकिन स्टेज मिलता नहीं है। तो देखते हैं अगली गेंद लेकर गेंदबाज, और ये काफी अच्छा बैकफुट से कट शॉट खेला है, गेंद जाती हुई दरारों में से कर दिया है बाउंड्री लाइन को फरार, 4 रनों के लिए। चांगला बाउन्स मिळाला होता आणि त्याच बाउन्सला चांगलं ओळखताना स्कोअर ऑफ द विकेट कट शॉट पाहायला मिळाला, गॅप शोधला आणि त्या 4 धावा आपल्या संघासाठी प्राप्त केला, धावसंख्या 47। अगली गेंद बहुत ही अच्छा, एक बेहतरीन कवर ड्राइव जरूर है, लेकिन वहां पर प्रोटेक्शन मौजूद है, 1 रन से ज्यादा लेने का शायद मौका नहीं होगा, काफी अच्छी बेहतरीन आर्म्स वहां पर दिखाते हुए फील्डर ने 1 रन से ज्यादा लेने का कोई मौका नहीं रखा, और इस 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 48 रन। अब आए हैं बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक पर
गणेश। तो देखना होगा गणेश किस तरह से श्री गणेश करेंगे। यहाँ पर काफी अच्छी बल्लेबाजी की है अभी तक गणेश ने। श्रीमती अनिता ताई कुलकर्णी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होते. त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय अनिताताई कुलकर्णी यांचं आगमन माहोल गावामध्ये चेंबूर प्रीमियर लीगच्या निमित्तानं झालेलं आहे. आम्ही आयोजकांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. जी साहिल, यहाँ पर थोड़ी सी फील्ड में कुछ तब्दीली यहाँ पर देखने को जरूर मिलती हुई। कुछ यहाँ पर थोड़ा सा फील्ड सेट करते हुए राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए ऊंचे लंबे कद के गेंदबाज और स्ट्राइक पर हैं गणेश, बाएं हाथ के बल्लेबाज। तो देखना होगा किस तरह से यहाँ पर बल्लेबाजी करेंगे। काफी अच्छा यहाँ पर रोमांचक एक बेहतरीन सा क्रिकेट प्रीमियर लीग हमें देखने को मिलता हुआ गेम ऑन के माध्यम से। और इस बीच काफी अच्छा बेहतरीन ताकतवर गेंद थी, लेकिन काफी खूबसूरत शॉट, एक अच्छा लॉन्ग ऑफ पर ड्राइव किया, लेकिन वहां पर देख सकते हैं आरजे राहुल जोगाड़िया, चेंबूर का एक बेहतरीन सा पोस्टर बॉय, एक बेहतरीन सा कमाल का एक बोलते हैं ना सर मनीष सर की वन ऑफ द मोस्ट वैल्यूएबल एसेट ऑफ चेंबूर। अगर आपके पास है तो आपकी टीम काफी सुरक्षित है। म्हणून कासिमजी बघा ना, या ठिकाणी त्यांनी स्वतःला राखून ठेवलेले आहे. म्हणजे अजूनपर्यंत राहुल जोगडिया आलेच नाही बॉलिंग अटॅकवर. 5 षटकांचा खेळ झाला, 5 गडी बाद 49 धावा 10च्या गतीनं हा संघ खेळतोय आणि अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. टायमर स्टार्ट आहे मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका कारण यानंतर अंतिम सामना आणि बक्षीस समारंभ आहे. आणि आता बॅटिंग पॉवर प्ले हा घ्यावाच लागणार आहे. आणि आता पाहूया या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक 30 संघाच्या बाहेर असतील आणि राहुल जोगडिया आहे, तर एक चांगला कॉन्टेक्स्ट बॅटर आणि बॉलरच्या मध्ये पाहायला मिळेल. जी सर, जैसे मैंने आपको बताया कि राहुल जोगाड़िया वन ऑफ द मोस्ट वैल्यूएबल एसेट। आप चाहे उसे फील्ड पर देख ले, आप बल्लेबाजी करता देख ले, या आप उसे गेंदबाजी करता देख ले, एक ऐसा बेहतरीन गेंदबाज है जिसने सीपीएल का एक इतिहास रचा है। फर्स्ट सीपीएल में उन्होंने 2 डबल मेडन्स किए और एक मेडन हैट्रिक विकेट भी ली थी। तो फर्स्ट हैट्रिक बॉय है यहाँ पर इस सीपीएल सीजन 1 के। जितना ज्यादा खेळोगे उतना आगे बढ़ोगे. राहुल जोगाडिया तेच करतायत, कित्येक वर्षांपासून करतायत आणि सातत्याने करतायत. वेगवेगळ्या संघांतून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांचा खेळ आणि मुख्यत्वे गोलंदाजीची त्यांची जी ओळख त्यांनी कमवलेली आहे, त्याच आधारावर तो फायदा चेंबूर प्रीमियर लीग मध्ये राहुलला होतोय. नहीं, लेकिन सर मैं आपके साथ बिल्कुल सहमत हूँ। लेकिन आजकल के जो हमारे बच्चे हैं ना, मैं कभी कभी कहीं ना कहीं देखता हूँ कि थोड़ा थोड़ा यहाँ पर या तो उन्हें बल्लेबाजी चाहिए या तो गेंदबाजी चाहिए, फील्डिंग पर ज़्यादा ध्यान नहीं देते। लेकिन अगर आपको अच्छा एक बेहतरीन पोटेंशियल और बैलेंस वाला अगर खिलाड़ी बनना है ना, तो यू हैव टू कॉन्सेंट्रेट ऑन योर फील्डिंग ऑल्सो, और जो हम देखते हैं राहुल जोगाड़िया में। और इस बीच बल्ले का बाहरी किनारा, गेंद निकल गई है सीमा रेखा पर, एक ताकतवर 4। विकेट कीपरला बीट करत, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल वेगानं लॉंग स्टॉप क्लिअर करताना पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने 50 ओलांडलेली आहे आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 53 धावा आयनॉक्स वॉरियर्स। जी बिल्कुल, दोनों ही टीम काफी काबिल टीम, एक ऐसी टीम जो हारना नहीं जानती और एक टीम ऐसी जो हार नहीं मानती। तो काफी कांटे का मुकाबला यहाँ पर देखने को मिलता हुआ। राहुल, अगली गेंद काफी तेज तर्रारी, ऊंचा शॉट, नीचे पीछे फील्डर है लेकिन गेंद गिरेगी नो मैंस लैंड एरिया में, और काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों के बीच, और आसानी से 2 रन पूरा करेंगे। और इस 2 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 55 रन। तो काफी अच्छी बेहतरीन, काफी अच्छी गति के साथ इस बार गेंद डिलीवर किया था और एक वन ऑफ द मोस्ट लीथल वेपन, एक अच्छा लीथल वेपन इस्तेमाल किया था। हार्ड लेंथ से गेंद को राइज कराई थी, काफी ताकतवर गेंद थी ना. हार्ड लेंथमुळेच त्यांनी 2 निर्धाव षटक हाताळलेली आहेत आणि हार्ड लेंथचा वापर कसा करावा, बॉलला बाउन्स कसा द्यावा, वेग कसा नियंत्रण करावा, सर्व गोष्टी राहुलच्या वतीने आपण पाहिल्या. फोर्स करायचा प्रयत्न, बॉलचा टर्न पण कंट्रोल करतात, म्हणजे बाहेरच्या दिशेने वळवण्याची आणि आतल्या दिशेने वळवण्याची खूप चांगली प्रक्रिया त्यांच्याकडे आहे. खूप चांगली लर्निंग प्रोसेस आहे. राहुलला ओळखताना फलंदाजांना थोडा वेळ लागतोय. जी बिल्कुल, जिस तरह से मैं कल इनकी गेंदबाजी देख रहा था तो मुझे पुराना एक रेसलर है कर्ट एंगल, मुझे उनकी याद आ गई। जो कर्ट एंगल का एक काफी खतरनाक दाव था, वो हम इस गेंद के बाद डिस्कस करेंगे। ये अगली गेंद फिर से बहुत ही अच्छी तेज तर्रारी थी, बल्लेबाज ने बल्ला चलाया जरूर था लेकिन बैट और बॉल का उतना अच्छा संपर्क देखने को मिला नहीं। तो वो कर्ट एंगल का सर एक मास्टर जो उनका जो दाव होता था वो एंकल लॉक होता था। एक एंकल को अगर एक बार लास्ट में अगर वो पकड़ लेते तो वो
जो सामने वाला फाइटर होता था वो सीधा सबमिशन पे जाता था। तो कल जिस तरह से गेंदबाजी कर रहे थे तो मुझे ऐसा लगा कि अपने एंगल से बल्लेबाज को लॉक किया था यहाँ पर राहुल जोगाड़िया ने, तो काफी कमाल की गेंदबाजी की थी। सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं क्रिकेटच्या खेळामध्ये. जर तुमच्या वतीनं स्ट्रोक कन्वर्ट होत नाहीये तर बॉल बॅटला मिडलिंग करणं आवश्यक आहे आणि काही फलंदाजांना ते जमत नाही. मला फक्त वचपा काढायचा डॉट बॉलचा, त्याचवर ते आधारित असतात आणि त्याचमुळे तितके जास्त डॉट बॉल जातात गोलंदाजाच्या पक्षामध्ये. राहुल तयार, सरळ बॅटने बॉलला खेळायचं होतं. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध युसुफ या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये युसुफने सुरुवातीला एक षटकार एक चौकार खेचला होता, पण या डावामध्ये फक्त एक चौकार आला, त्यानंतर शांत बसलेत. जी बिल्कुल, लेकिन एक क्लास बल्लेबाज है, कभी भी वापसी कर सकते हैं क्योंकि क्लास का बहुत इंपॉर्टेंस होता है। फॉर्म तो टेम्पररी होती है लेकिन देखना होगा अब अगली गेंद। ओह बहुत ही अच्छी बेहतरीन थी ठिकाने पे, सीधा विकेट कीपर के सुरक्षित दास्ताने में एक और एक गेंद दास्तान कहती हुई डॉट बिंदी निर्धाव, और डॉट के साथ यहां पर छठा ओवर हुआ है समाप्त। स्कोर दर्शाता हुआ 56 रन यानी कि 56 रन। बघा कासिमजी, आपण गोवंडीला बिलॉंग करते आणि मी उपांत्य फेरीमध्ये एक उल्लेख केला होता की एरिया क्रिकेट कुठेतरी चालू झालं पाहिजे चेंबूरमध्ये. म्हणजे वेगवेगळे परिसर आहेत, गोवंडी आहे, माहुल आहे, कॅम्प आहे. म्हणजे मला असं कळलं की 20 पेक्षा जास्त असे परिसर आहेत. प्रत्येक परिसरामध्ये एक टुर्नामेंट वर्षातून आली तर अशा जवळपास 20 टुर्नामेंट होतात आणि 20 ठिकाणी खेळण्याचा आनंद प्रत्येक परिसराला मिळतोय. तर ती सुद्धा एक कल्पना भविष्यामध्ये आली पाहिजे. जी बिल्कुल सर, अब जैसे मैं आपकी बात से पूरी सहमत करता हूँ क्योंकि देखिए पहले जब हमारे पास है ना सर कोई ऑप्शन नहीं था। हमारे जब हमारा वक्त चलता था, जब हमारा बचपना था आपका हमारा, कि हमें बचपन में हमारे पास दूसरा कोई ऑप्शन ना था, ना हमारे पास मोबाइल था, ना हमारे पास कोई और चीज़ें थी, हमारे पास सिर्फ खेल ही खेल था। लेकिन आज के डेट में देखें उस वक्त हमारे पास ग्राउंड्स भी होते थे, खेलने की जगह भी होती थी, लेकिन आज हम कहीं ना कहीं थोड़े से क्रिकेट ग्राउंड से भी परेशानियां हम देख रहे हैं कि काफ़ी जगह क्रिकेट खेलने की जगह भी नहीं है। लेकिन अब इस तरह का अगर खेल होगा सर, हमारे यहाँ से खेल जैसे हीरो निकलेंगे तो उसे देखकर नए बच्चे भी जरूर निकलेंगे। तो ये बहुत ही अच्छी पहल है, काफ़ी अच्छी यहाँ पर शुरुआत है नावेद भाई की भी, की काफ़ी बेहतरीन यहाँ पर शुरुआत की है सीपीएल, क्योंकि हम देख रहे हैं ऑल ओवर महाराष्ट्र में हर जगह प्रीमियर लीग हो रही है। और जैसे उन्होंने बताया कि काफ़ी खिलाड़ी अगर हम कोई चैंपियंस लीग खेलते हैं तो वहाँ पर एक धाकड़ सी टीम बन के तैयार हो जाती है, वहाँ पर फिर दूसरों को मौका नहीं मिलता। तो लेकिन ये काफ़ी अच्छी यहाँ पर संकल्प है। अब आए हैं अगले गेंदबाज, बल्ले का बाहरी किनारा, वहां पर फील्डर तेजी से जाते हुए शॉर्ट थर्ड मैन के फील्डर ने एक रन से ज्यादा लेने का कोई मौका नहीं रखा और इस एक रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 57 आए हैं कल्पेश वैती गेंदबाजी मार्क पर, काफी अच्छी बेहतरीन हाई आर्म क्विक आर्म एक्शन के साथ गेंदबाजी करते हुए। धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे. आपण 5 षटकानंतर 49 बघितल्या होत्या, 6 षटकानंतर आपण पाहतोय 56. म्हणजेच राहुलच्या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना तितका फायदा उचलता आला नाहीये आणि आता शेवटचे काही निवडक चेंडू शिल्लक आहेत. प्रोजेक्टेड स्कोर विल बी अराउंड 7 to 75. तर त्या ठिकाणी जाण्याच्या उद्देशाने 1-2 मोठे स्ट्रोक येणं आवश्यक आहे. कल्पेश बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं शॉट ऑफ लेन आणि आखूट टप्प्यावर केलाय प्रहार, बॉलला उडवलाय वाईड ऑफ मिड विकेट, सीमारेषा पार. आतुरता होती पूर्ण गावाला. आता डिमांड आले युसुफ या नावाला. येतो बेहतरीन शॉट, पहले ही लेंथ को पढ़ लिया था, बेहतरीन लेंथ को। मैंने ये कहा ना सर, यूसुफ एक बेहतरीन सा एक मास्टर क्लास है और अगर इस तरह की गेंद अगर उसे दिखेगी तो आपको ग्राउंड के अंदर नहीं दिखेगी। और क्या कमाल का प्रहार किया यहाँ पर बल्लेबाज यूसुफ ने। अगली गेंद लेकर कल्पेश, और इस बीच काफी अच्छा बेहतरीन एक वाइड का अच्छा यॉर्कर लेंथ का गेंद यहाँ पर इस्तेमाल किया, काफी ताकत के साथ गेंद की, यहाँ पर बल्लेबाज को पढ़ने का मौका नहीं दिया और अंपायर का इशारा आता हुआ वाइड का बाई का, और बाई के साथ और एक रन बढ़ेगा। यहाँ पर स्कोर यहाँ पर 64 रन यहाँ पर दर्शाते हुए। अब आए हैं बाएं हाथ के बल्लेबाज गणेश स्ट्राइक पर, और कल्पेश थोड़ी सी फील्ड यहाँ पर सजाते हुए। तो थोड़ी सी परेशानी होती है अगर बाएं हाथ का बल्लेबाज हो और दाएं हाथ का बल्लेबाज हो, तो थोड़ी सी परेशानियां देखने को मिलती है और वो हम देख सकते हैं यहाँ पर थोड़ा सा टाइम लेते हुए। इनक्रेडिबल माहुलकर, और इस बीच कमाल का बल्लेबाज घूमा है और उसका खेमा झूमा है क्योंकि गेंद ने बाउंड्री के बाहर जाकर जमीन को चुमा है 6 रनों के लिए।
तो देखना होगा अगली गेंद यूसुफ। और ये फुल टॉस गेंद लो फुल टॉस में तब्दील हुई और उसे खेल दिया है डीप स्क्वायर लेग की तरफ। काफी अच्छी फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग, वन ऑफ द बेस्ट, वन ऑफ द सेफेस्ट हैंड हमें देखने को मिले आउटफील्ड में। और इस एक रन के साथ ओवर हुआ है समाप्त और इस एक रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 72 रन्स। 7 षटकांचा खेळ संपलेला आहे, 5 गडी बाद 72 धावांमध्ये अंतिम सामना हा हाय स्कोरिंग झालाय. कारण या अगोदर जे दोन्ही उपांत्यपूर्व सामने हे मिड रेंजचे होते आणि हा सामना आता एका हाय स्कोरिंगच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतोय. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 बॉल्स आर स्टील रिमेनिंग टू रिलीव्हर इन लास्ट ओव्हर. पाहूया या शेवटच्या 7 चेंडूंवर दबदबा कुठल्या संघाचा राहतोय. गोलंदाज कोण येतोय? गोलंदाज येतोय राहुल जोगाडिया. जी बिल्कुल सर, मैन विद द मैजिकल आर्म्स आए हैं क्योंकि बहुत ही ज्यादा यहाँ पर स्कोर काफी अच्छा दिख रहा है, विशाल दिख रहा है और चाहेंगे कि यहाँ पर जो आखिरी ओवर है यहाँ पर कम से कम रन दिए जाए क्योंकि आइनॉक्स वॉरियर काफी अच्छी यहाँ पर शुरुआत तो मिल गई और इस 6 गेंदों का यहाँ पर इस्तेमाल करना जरूर चाहेंगे यूसुफ और गणेश। और आए हैं बाएं हाथ के गेंदबाज आरजे यानी कि राहुल जोगाडिया। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे और थोड़ी सी फील्ड सजाते हुए यहाँ पर इनक्रेडिबल माहुलकर के कैप्टन। और ये इस बार गेंद चकमा देते हुए निकल गई है 4 रनों के लिए। हे मिसफील्ड्स आहेत आणि मिसफील्ड्स तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये लक्षात राहतील कारण या ज्या धावा चालल्या आहेत त्या सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला नक्कीच त्रास देऊन जातील. 4 धावा मिळालेल्या, 4 धावांची वाढ होते. 4 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 76 या आकड्यावर. चांगली सुरुवात या शेवटच्या षटकाची. और ये इस बार देखना होगा नीचे फील्डर द वन ऑफ द टॉलेस्ट, वन ऑफ द बिगेस्ट फील्डर यानी कि वहां पर हमने देखा शफीक ने कैच को किया है कंप्लीट। है जवानी और आप चाहते हैं कि दुनिया बने आपकी दीवानी, उसके लिए आपको रचनी होगी आपकी जिंदगी की ऐतिहासिक कहानी। तो ऐसी ऐतिहासिक कहानी रचने के लिए यहाँ पर खूबसूरत सा मंच देने के लिए हम दिल की गहराई से फिर से एक बार शुक्रिया अदा करते हैं गेम ऑन हमारे विनय यादव और हमारे नावेद भाई का, और साथ ही साथ जुड़ने के लिए कम जितने भी हमारे यहाँ पर जुड़े हुए हैं, कल्पेश माहुलकर और हमारे कल्पेश वैदी जी, बिल्कुल विकी यादव, सागर अकुड़कर और जितने भी जुड़े हुए हैं हमारे साथ इस बेहतरीन से संकल्प में, हम सभी का यहाँ पर दिल की गहराइयों से यहाँ पर शुक्रिया अदा करते हैं एक बेहतरीन से क्रिकेट सेंसेशन के लिए. मेहनत घेतलेली आहे. प्रणय सावंत असतील, विकी यादव असतील, त्यासोबत आपण नावेद भाईंचे देखील आभार व्यक्त करूया. आमचे कॅमेरामॅन टीम आहे बघा या ठिकाणी. प्रणय सावंत तुम्हाला दिसत आहेत ऑन स्क्रीन. आमचे गेस्ट आहेत महाराष्ट्र मुंबई पोलीस कुलकर्णी मॅडम त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बॉल हवेत आहे, त्या ठिकाणी बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पार. शेवटच्या षटकामध्ये दिसतोय खेळ दमदार षटकार, सिक्सर. सर का एक मानकुर परिसर का एक बेहतरीन सा बायलांस खिलाड़ी, एक कमाल का बल्लेबाज जो दिखा रहा है यहाँ अपनी अपनी क्लास, कमाल का शॉट. और इस बार फील्डर को फिर से लॉन्ग ऑफ पर लाए हैं
और फिर से इस बार ऊंचा खेला है, नीचे साफिक नहीं करेंगे कोई गलती और एक बड़े बल्लेबाज को आउट होकर जाना होगा डग आउट की तरफ। स्ट्रेंथ एक वॉल आहे एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफला, त्या वॉलला भेदून जाणं थोडंसं फलंदाजासाठी कठीण आहे, कारण युसुफचा तो झेल तो एक खरंच अमानवीय होता. त्याने तो कंप्लीट केला, 6 वाचवल्या आणि आता सुद्धा आपल्या संघासाठी बहुमूल्य धावा वाचवल्या आणि गोलंदाजाला सहकार्य करण्याचं काम करतायत शफीक. जी बिल्कुल, क्योंकि गेंदबाज की एकमात्र जो ताकत होती है वो उसकी क्षेत्र रक्षण. बघा अनिता कुलकर्णी मॅडम उपस्थित आहेत, मुंबई पोलीस दलात कार्यरत, आणि त्यांच्यासोबत प्रणय सावंत चर्चा करतायत आणि प्रणय माहिती देत आहेत की ही स्पर्धा नक्की कशासाठी आपण करतोय, चेंबूर परिसराचं क्रिकेट किती विकसित आहे तेच आपण पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्याचं काम करतोय आणि त्यासाठी चांगली मेहनत विकी दादा आणि प्रणय दादा यांनी घेतलेली आहे आणि आगामी काळामध्ये याहून चांगली स्पर्धा, भव्य स्पर्धा तुम्हाला चेंबूर प्रीमियर लीगची सीझन 2 मध्ये पाहायला मिळेल. 82 धावा 7 गडी बाद, 82 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 7 विकेट्स. टीम आयनॉक्स ऑफस्टमच्या बाहेरचा तेज तर्रा चेंडू होता, सॅक्रिफाईस करावं लागणार आहे फलंदाजाला. दरम्यान धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. 8वा धक्का बसतोय आयनॉक्स वॉरियर्स. गेंद, आखिरी गेंद इस ओवर की. अब आए हैं नए बल्लेबाज सोहेल. सोहेल भी एक कमाल के बल्लेबाज, एक बेहतरीन बल्लेबाज है, एक पावरफुल हिटर है, लेकिन आखिरी गेंद स्ट्राइक पर होंगे गणेश, जो काफी अच्छी बल्लेबाजी की है अभी तक इस इनिंग में. और ये बाएं हाथ के बल्लेबाज ने काफी अच्छा एक कारपेट के सहारे खेला शॉट, वहां पर ओम मौजूद है. 1 रन, 2 रन आसानी से पूरे किए. क्या तीसरे का यहां पर मौका नहीं, और यहां पर पहली इनिंग की हुई है समाप्ति. स्कोर यहां पर दर्शाता हुआ 84. रन यहां पर हो चुके हैं, यानी कि 85 रनों का लक्ष्य रखा हुआ यहां पर आइनॉक्स वॉरियर ने. इनक्रेडिबल माहुलकर के लिए एक बड़ा मैच, एक बेहतरीन सा मैच, एक महामुकाबला इस सीपीएल का. दोनों ही जिद्दी टीम, तो देखना होगा किस तरह से यहाँ पर पाटला करेंगे, यानी कि यहाँ पर चेस करेंगे इनक्रेडिबल माहुलकर, क्योंकि मेरे ख्याल से शायद इतनी उम्मीद रही नहीं होगी यहाँ पर कि जिस तरह से यहाँ पर बल्लेबाजी की है आइनॉक्स वॉरियर ने, उतना अच्छा लक्ष्य यहाँ पर जरूर दिया है. तो देखना होगा इस बड़े लक्ष्य को क्या भेद पाएंगे. और आइनॉक्स वॉरियर यहां पर आते हुए फील्ड पर, तो हम देखेंगे एक थोड़ा सा फेरबदल. आएंगे फिर से हमारे बीच आप लोगों के चहीते कोलीवाड़ा की शान किरण आपके बीच में जरूर होंगे. तो ओवर टू यू किरण भाई. सर्वांसाठी मांसाहारी जेवणाची व्यवस्था असेल, तर कोणाला जर प्रवेश घ्यायचा असेल आपण समालोचन कक्षात येऊन प्रवेश घ्यायचा आहे. फक्त 16 निमंत्रित ग्रामीण संघ त्या स्पर्धेत खेळतील. पुन्हा एकदा जॉईन झालेले आहेत समालोचन कक्षामध्ये किरण भोईर सर. एकंदरीत अंतिम सामना जशी अपेक्षा होती तसा घडणार आहे, कारण एक टोटल जी डिफेंड करताना सुद्धा मजा येईल आणि चेस करताना सुद्धा मजा येईल अशी टोटल पाहायला मिळते. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 85 धावांची, 48 चेंडू, 48 बॉल्स अँड 85 रन्स रिक्वायर्ड टू विन. डीजे मिहिर
शांत काय अशांत जबरदस्त दानशूर व्यक्तिमत्व आमच्या या स्पर्धेला लाभले. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत असेल. चेंबूर प्रीमियर लीग पर्व पहिलं एक दिमागदार 16 मानाची आणि अभिमानाची स्पर्धा. खरं तर पर्व पहिलं आहे मित्रांनो आणि शेवटची ही मॅच आहे. मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये एका ठिकाणी इन्क्रेडिबल माहुल आणि दुसऱ्या ठिकाणी आपण जर विचार केला तर आयनॉक्स वॉरियर गोंडी. मॅच ऑन गेम ऑन. सेकंड इनिंग स्टार्ट. फर्स्ट ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर बॉलर तयार. सोहेल येतोय पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय. स्ट्राईक हँडला राहुल जोगाडिया राईट हँडेड बॅटर. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न जरूर होता. बॉल पोहोचतोय काऊ कॉर्नरला. एक सिंगल कंप्लीट. थोडासा फंबल आणि त्याच गोष्टीचा फायदा फलंदाजाने उचलला. एका धावेला 2 धावात बदललं. धावसंख्या 2. खरं तर थोडासा पदललित दाखवलं कारण स्विंग त्यांना कापायची होती. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू झालेला नाही आहे तरी पण एक चांगला फटका म्हणावा लागेल. प्रॉपर कनेक्शन झालं. आपण जर विचार केला तर काऊ कॉर्नर झोनला तिथं मात्र खेळाडू तैनात आहे. त्याच दरम्यान मात्र 2 धावा मात्र काढल्या जात आहेत. पुन्हा एकदा मॅन फ्रॉम चिता कॅम्प सोहेल. हो फास्टर अँड फ्युरियस मात्र अगर कोणी पिक्चर बघितला असेल तसाच मात्र हा वेगवान मात्र चेंडू होता. सन्माननीय दीपकजी शिंदे आणि सन्माननीय सागरजी जाधव एएस स्पोर्ट्स यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही यांनी आपल्याला बॅट्स दिलेले आहेत. सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅचसाठी 2 बॅट्स, फायनलच्या मॅन ऑफ द मॅचसाठी 1 बॅट आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी 1 बॅट. त्याबद्दल मी त्या दोघांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आकाश जाधव आणि सागर जाधव आणि येस सागर जे इन्क्रेडिबल माहुलकर्स या संघामध्ये खेळताना सुद्धा पाहायला मिळत आहेत. ज्यांच्या वतीनं म्हणजे एएस स्पोर्ट्सच्या वतीनं आम्हाला 4 बॅट्स स्पॉन्सर झालेले आहेत. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. बघा मी म्हणालो होतो किरण सर या ठिकाणी दातृत्व या भावनेला महत्त्व द्यायला हवं. चेंबूरमध्ये आपण आहोत आणि प्रत्येक जण दातृत्वाची भावना निभावतोय आणि काही ना काही योगदान देऊन जातोय. अजून एक योगदान मात्र डॅडी स्पोर्ट्सचे रोहित तिथं मात्र प्रॉपरेटर तिथं बसलेत. त्यांच्या माध्यमातून बरेचसे टी शर्ट मात्र देण्यात येणार आहेत. मग ते गोलंदाज असतील फलंदाज असतील. हो काय फटका आहे राहुल जोगाडिया पण मात्र तेवढा सुंदर झेल मात्र पकडला जातोय. संपतोय राहुल जोगाडियाचा खेळ. डी
टीम आयनॉक्स वॉरियर्स, कारण राहुल जोगाडिया सारख्या खेळाडूला त्यांनी बाद केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षकांची आखणी पाहायला मिळाली आणि काऊ कॉर्नरला झेल देऊन राहुल जोगाडिया परतलेले आहेत आणि राहुल यांच्या जागेवर नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत मिस्टर ओम पांडे. धावसंख्या आहे 4, गडीबाद 1. नक्की सर, चिताक्या म्हटलं तर गोलंदाजाची फॅक्टरी, गोलंदाजाचा कारखाना, तसेच मात्र या कारखान्यातले फॅक्टरीतले काही सॅम्पल्स चेंबूर प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसत आहेत. आणि चिताक्या म्हटलं तर सर्वप्रथम आपण जर विचार केला तर IPL साठी, मुंबई इंडियन्ससाठी अगर कोणी खेळलं असेल, चिताक्यामचे राहिल शेख असतील, तदनंतर आपण जर विचार केला तर हुसेन शेख, तदनंतर बिलाल शेख आणि तदनंतर मुंबई कप मध्ये ज्यांनी बेस्ट बॉलरचा खिताब घेतला तो सूर्या, तोच चिताक्यामधल्या, आणि सोहेल असतील आणि आकाश, म्हणजे चिताक्यामचा तोफखाना माहुलच्या मैदानामध्ये दाखल झालाय आणि काय मात्र हल्ले केले जात आहेत. नाव आहे सोहेल. हो, मस्तकावर दस्तक देणारा हा चेंडू होता. काय म्हणाल मनीष सर? ओमची उंची चांगली आहे आणि ओम हा स्ट्रोक खेळण्यासाठी ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले होते आणि चांगला बाउन्स सोहेलने मेंटेन केला. वाचाल तर वाचाल असं पण कित्येक वेळा ऐकलंय आणि पाहिलं सुद्धा. क्रिकेटच्या खेळामध्ये तेच चालते. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला तुम्हाला व्यवस्थित रीड करायचं आणि आपल्या शैलीमध्ये आमूलाग्र बदल करायचे. तो बदल सोहेल करतोय. या षटकामध्ये 2 डबल्स आले, 1 डॉट आला, 1 विकेट. एक जबरदस्त शैली आपण पाहिलेली आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 4, गडीबाद 1. मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू असताना मात्र कुठलाही मोठा फटका आलेला नाही. वारवरती पलटवार राहुल जोगळ्याचा विकेट ज्याने चटकवलाय तोच मात्र गोलंदाज सोहेल. सोहेल तयार पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेटनं बॅकफुटला गेले, पंच केले, बॉलला क्षेत्ररक्षक आहेत, मिड ऑफला कॉल चुकला, ओमचा कॉल आणि त्या ठिकाणी बघा विकेट सुद्धा चुकला. या and 81 runs required to win. Team incredible माहुलकर्स. मनीष सर, सीताक्या म्हटलं तर आता तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं तर असे कुठले कुठले विभाग आहेत, असले कुठले कुठले एरिया आहेत ज्या तुमच्या नजरेमध्ये असेच मात्र वेगवान मात्र गोलंदाज आहेत का? ना पेसवर आपण जर पाहिलं तर भिवंडीमध्ये तेरा गोरसाई आहे. गोरसाई वाकळण आहे. कल्याण डोंबिवलीचा विचार केला तर एका बाजूला खारबावचा संघ आहे ज्या ठिकाणी एक पेस बॉलर्स आहेत. जर आमच्या वसई विरार या एरियामध्ये आपण आलो तर एकविरा नायगावकडून एक टीम आहे, ती देखील पेस अटॅकवर निर्भर आहे. त्याचमुळे प्रत्येक परिसरामध्ये एक परिसर असतो, म्हणजे एक एरिया असतो ज्यामध्ये फक्त तुम्हाला पेस गोलंदाजच पाहायला मिळतील. आणि मला असं वाटतं चेंबूरमध्ये प्रत्येक एरियामध्ये पेस बॉलर ऑन साइडला स्लॉक स्वीप करताना बॉलला उडवलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार 3-4. मोठा रिव्हर्सचा छक्का. DJ आडव्या बॅटने सर्व स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय चेंबूर प्रीमियर लीग. धावसंख्या झालेल्या आहेत 14 धावा, गडी बाद झालाय 1. जरी राहुल बाद झालेत, सुधीर मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेस फटका फसला, क्षेत्ररक्षक कव्हरचा पुढे आला, झेल टिपला, चौकार षटकाराचं प्रत्युत्तर मिळते. सागरने टिपलाय झेल आणि संपलाय सुधीरचा खेळ. धक्का क्रमांक 2. टीम इनक्रेडिबल माहुलकर्स.
लीगच्या लिलाव प्रक्रियेमध्ये जे जे खेळाडू अनसोल्ड राहिलेले आहेत त्यांनी आपल्या टी शर्ट्स कलेक्ट करण्यासाठी यायचे प्लीज. चेंबूर प्रीमियर लीगमध्ये जे खेळाडू अनसोल्ड राहिलेले आहेत त्यांनी व्यासपीठावर आपापल्या टी शर्ट्स कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. जरी आपण या वर्षी खेळू शकला नाही पण मला शाश्वती आहे की पुढच्या वर्षी नक्की आपण चेंबूर प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहात. नक्की सर, वारवरती पलटवार मात्र केला जातोय. षटकार चौकार जरूर आला पण त्याचं चोख उत्तर मात्र या गोलंदाजांनी दिलंय. खरं तर फटका फसला, अतिघाई संकटात नाही. एक चौकार आणि एक षटकार सुधीर तुम्ही मारला होता पण त्या फटक्याची गरज होती का तो प्रश्न मात्र पडलाय. षटकार चौकार ठोकल्यानंतर तुम्ही प्रत्येक चेंडू सीमारेषा पलीकडे धाडू शकत नाही आहे. क्रिकेट आहे मित्रांनो, कुठला दिवस असला तर तुम्ही 6 चेंडू सीमारेषा पलीकडे धाडू शकता पण हे मुंबईचं क्रिकेट आहे, हे चेंबूरचं क्रिकेट आहे. जेवढ्या ताकदीने तुम्ही षटकार मारणार तेवढ्या ताकदीने गोलंदाज तुमची दांडीगुल किंवा तुमचा झेलबाद करू शकतात. मनीष सर, बघा क्रिकेटच्या खेळामध्ये जबरदस्ती चालत नाही, जबाबदारी चालते. या ठिकाणी 2 मोठे स्ट्रोक आल्यानंतर सुद्धा अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला आणि तो प्रयत्न फसलेला आहे. 2 गडी बाद 14 धावा. नवीन फलंदाज दीपेश कोळी ऑन स्ट्राईक. बाहेर निघणाऱ्या बॉलला ऑन साईडला लपेटण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. बॉल खूप चांगला टॉस होतोय गुडलेला पिच झाल्यानंतर डॉट बॉल येतोय. चांगलं पुनरागमन आपण अशफाकच्या वतीनं पाहतोय आयनॉक्स वॉरियर्सचं. 2 चेंडू आपण जर विचार केला तर इन्क्रेडिबल माऊलच्या नावावरती राहिलं. 2 चेंडूचा विचार केला तर आयनॉक्सच्या नावावरती राहिलं. बॉलर अशफाक शफल झाले, कनेक्शन कुठे झालंय पाहूया. पण 3 क्षेत्ररक्षकांचा चेस त्या ठिकाणी पाहायला मिळतो. युसुफ बॉलवर पोहोचले आणि थ्रो बॅटिंग एंडला केला, तोपर्यंत पूर्ण झालेले आहेत. या धावून 2 धावा, 2 धावांची होते वाढ आणि 2 धावांच्या वाढीनं धावफलक पुढे जातोय 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. धावा आल्या पाहिजेत आणि धावा येत आहेत आणि त्या कशाही येऊ द्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये बॉल जाऊ द्या, धावा पूर्ण करण्याच्या उद्देशाने प्रयत्न 100% दीपेश कोळी आणि ओम पांडे यांचे पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 16. आवश्यकता अजूनही आहे जिंकण्यासाठी 69 धावांची. 69 रन्स स्टील रिक्वायर्ड टू विन. धावसंख्येचा पाठलाग करताना मोठ्या फटक्यांची समान कालांतराने आवश्यकता आहे आणि तीच गरज पूर्ण करण्यासाठी वारंवार प्रयत्न सुरू आहेत. कारण पॉवर प्लेचा षटका आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये असेच स्ट्रोक जनरेट करायला हवेत. हो, मात्र वेगवान फटका खेळायचा होता. ट्रॉम्बे कोहली वाड्यातला अजून एक धुरंधर फलंदाज दीपेश कोहली मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खरं तर एक आता फोन आला सर, डीजे एक मिनिट. सचिन काटकर यांचेच गावातली मात्र आपण जर विचार केला तर ओम साई कालबादेवी पदयात्रा खरं तर ती शिर्डीला निघाली आणि ऋतिक त्या संघाचे खेळाडू आहेत, त्यांनी सांगितले दादा आम्ही निघालो तर या स्पर्धेला आमच्या वतीने शुभेच्छा आहेत. मनीष सर बघा, पदयात्रा निघाली पण आमचा खेळाडू आमच्या गावासाठी खेळतोय, ती शुभेच्छा मात्र सचिन काटकरला देण्यास सांगितले. बघा वर्षातून एकदाच ही स्पर्धा होणार आहे, 2दा 3दा 4दा 5दा नाही आहे. त्याचमुळे जे मेसेजेस द्यायचे, ज्या शुभेच्छा ते आत्ताच द्यायचे आहेत आणि त्याच उद्देशाने ती आस्था आहे. म्हणजे या ठिकाणी बघा ना, मुस्लिम बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्हाला चेंबूर प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळत आहेत, हिंदू बांधव पाहायला मिळत आहेत, ख्रिश्चन बांधव सुद्धा पाहायला मिळत आहेत. त्याचमुळे ही धार्मिक एकात्मता जपणारी स्पर्धा आपण पाहतोय चेंबूर प्रीमियर लीग. खरं तर हा भारत आहे, भारतामध्ये प्रत्येक भाषा बोलली जाते. प्रत्येक आपण जर पेहनावाचा विचार केला तर प्रत्येकाचा पेहनावा वेगळा असतो. ही भारताची क्वालिटी आहे, असं कुठेही तुम्हाला दिसणार नाही आहे. चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा. खरं तर 17 म्हटलं तर खतरा. आता खतरा तो कोणला लागणार आहे, आयनॉक्स की इन्क्रेडिबल माहुल, आता ते बघायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा चिता गॅमचा एक नवतरुण गोलंदाज सोहेलच्या हातामध्ये चेंडू मात्र पाचारण करण्यात आलेला आहे आणि विश्वास मात्र त्यांनी दाखवलाय आणि विश्वासामध्ये खरा उतरलाय. आता बघायचं त्यांच्या समोर युवा गोलंदाज आणि युवा फलंदाज, एक चिता कॅम्प तर दुसरा ट्रॉम्बे कोलीवाडा. हो, पदललितने मात्र दाखवलं होतं पण चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा गर्रकन फिरला आणि चेंडू गेला यष्टी रक्षकाच्या हातात आणि आला निर्धाव चेंडू. क्या बात आहे सोहेल. नाही, अंडर 20 बॉलर्स जे आहेत त्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याचमुळे बघा ना, सोहेल सुद्धा त्याच लयीमध्ये गोलंदाजी करतोय, संघासाठी पुढे येतोय, धावून येतोय.
बॅटच्या आउटसाइड एज बॉल फ्लाय स्लिपला ऑन डिस्टर्ब थ्रो असायला हवा होता, पण तसं होत नाहीये. नियतीची साथ मिळते फलंदाजाला, ओमला मिळते. एक सिंगल कंप्लीट होते, क्विक सिंगल आपण म्हणू शकतो. धावसंख्या इकडे पुढे जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम इनक्रेडिबल माहुलकर्स. मनीष सर, दीपेशला पहिला चेंडू मात्र टोळवायचा होता, पण त्यांना माहिती आहे माझ्या समोर एक वेगवान गोलंदाज आहे. अगर मी सावध पवित्रा घेतला तर याला सिंगल घेतलं तर माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. तोच प्रयत्न झाला आणि एक मास्टर माइंड क्रिकेट. त्यांना माहिती आहे सोहेलकडे भन्नाट वेग आहे. चुकीचा चेंडू क्वचित मात्र त्यांच्यासमोर पडतो, पण या टायमाला चुकी होणार नाही आहे, कारण ही आहे मेगा फायनल चेंबूर प्रीमियर लीग पर्व पहिलं. सोहेल तयार, एक मोठा रनअप आहे सोहेलकडे, एक सातत्य आहे, पण ओम देखील तितकाच जोशाचा फलंदाज आहे. बघा यावेळेस पुन्हा एकदा बॉल टॉस झालाय टप्पा पडल्यानंतर. रॉकेट डिलिव्हरीसाठी सोहेल यांना ओळखलं जातं आणि तीच वेगाची प्रतिमा मैदानाच्या आतमध्ये देतोय सोहेल हा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये त्यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, त्यांना 1 विकेट मिळाला होता. पुन्हा त्यांना बोलवलं. या षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत इकॉनॉमिकल या हुद्द्यावर त्यांची कामगिरी राहिलेली आहे. जास्तीत जास्त स्पर्धात्मक क्रिकेट तुम्हाला गुणवत्ता प्रदान करतं, तुम्हाला अनुभवी बनवतं आणि तोच अनुभव आता कमवतोय मैदानाच्या आतमध्ये सोहेल हा गोलंदाज. पण एका बाजूनं आपण अंडर 20 बॅटरचा विचार केला ओम पांडे, या फलंदाजाकडे देखील ते कॅपॅबिलिटी आहे मोठे स्ट्रोक खेचण्याची. पण पाहूया या ठिकाणी बाजी मारतोय कोण. धावसंख्या 18. आखुटप्याच्या ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, पंचांच्या वतीने व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव वाढेल. बघा पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय मिस्टर महेश मकवाना सर, ज्यांची गोलंदाजी तर पूर्ण जगाला माहिती आहे आणि त्यांची बॉल ग्रिपिंग भल्या भल्या फलंदाजांना ओळखता आली नाहीये. मैदानाच्या आतमध्ये हेमंत कोळीसर पाहतोय आपण बॉलिंग एंडला, ज्यांच्या वतीनं माहुलचं क्रिकेट पूर्ण रायगड म्हणा, मुंबई म्हणा, ठाणे म्हणा, पालघरमध्ये ते खेळून झालेले आहेत. आणि आपण जर स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर त्या ठिकाणी नवीन सोलंकी सर आहेत, जे सुद्धा उत्कृष्ट कोच आहेत लेदरबॉल क्रिकेटचे. तर ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत पंचाची भूमिका या स्पर्धेसाठी. हो, पदललित ते पुन्हा एकदा दाखवलं होतं, पण ऑस्ट्रमच्या बऱ्याचसा बाहेर चेंडू हाताला जातोय. पंच आमच्या जवळ आहेत, सांगते सचिन काटकर. युवराज कल्पेश पाटील, खरं तर त्यांनी तुम्हाला साईमय शुभेच्छा दिल्यात. पहा मनीष सर, प्रत्येक मात्र आपल्या गावाच्या खेळाडूला शुभेच्छा देत आहेत, ते पण सुद्धा पालघी यात्रामध्ये आहेत. पण युवराज कल्पेश पाटील यांनी साईमय शुभेच्छा दिल्यात. सचिन काटकर. इनक्रेडिबल माहुलकर्सला आता धावांचा वेग वाढवावा लागणार आहे, कारण 15 चेंडूंचा खेळ झाला या दुसऱ्या डावातला. धावसंख्या 20 आहे. 85चा पाठलाग करायचा जिंकण्यासाठी 65 धावांची अजूनही गरज आहे. सोहेल तयार ओव्हर द विकेटनं शफल झाले, 6व्या स्टंपवर पोहोचले. ऑनसाइडला हुक करण्याचा प्रयत्न, कनेक्शन झालाय की नाही पाहूया. बॉल तर जातो फाईन लेग सीमारेषा पार. विथ बॅट या मिळतील धावा 4. चौकार लागेल. मग आपल्याला एक जुनी जोडी मात्र आठवण येते. एका ठिकाणी सौरव गांगुली आणि दुसऱ्या ठिकाणी वीरेंद्र सेहवाग. नाही ओम प्रयत्न करताना दिसतोय आणि म्हणतात ना की प्रयत्न केले तरच तुम्हाला यश मिळणार आहे. आयोशी ते असफल झालेले आहेत, पण मात्र असफल झालात म्हणून थांबून चालणार नाही. पण मैदानाच्या आतमध्ये ते सशर्त प्रयत्न ओमचे पाहायला मिळाले. धावसंख्या पोहोचते 24 वर 24 रन्स. धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे, पण त्यांच्या समोर तिकट मारा आहे मित्रांनो. खरं तर वेगवान गोलंदाजीचा भरणा, त्यानंतर सचिन काटकरचं येणं आहे, त्यानंतर आकाशचं येणं आहे. एक परीक्षा आहे, कडवी परीक्षा. पुन्हा एकदा ऑस्ट्रमच्या बऱ्याचसा बाहेर. या टायमाला सोहेलला झालंय काय? खरं तर दिशा आणि लाईन मात्र भटकत असताना या षटकामध्ये 2 स्वैर मारा त्यांच्या माध्यमातून मनीष सर आपल्याला बघायला भेटलं. लांबलेलं षटक आहे, म्हणजे खूप जास्त वेळ घेणारं हे षटक ठरलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 25 धावा, 2 गडी बाद, 25 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. दीपेश आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आहे. 30 क्रमांकाची जर्सी. दीपेशच्या वतीने 4 धावांचं योगदान. ओम पांडे यांच्या वतीनं देखील तितकंच योगदान आलेलं आहे. ओम स्ट्राईक एंडला आहे. अटॅकिंग अप्रोच, अटॅकिंग स्टान्स विथ प्रॉपर ॲटिट्यूड. पाहूया तो ॲटिट्यूड कामी येतोय का ओमच्या. ऑफस्टमच्या बाहेरचा हा बाउन्सर अँगल खूप चांगला यावेळेस सोहेलने वापरला होता. अराउंड विकेटने आले, अँगल यूज केला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. ओम पोचले होते स्ट्रोक खेळण्यासाठी, पण त्या ठिकाणी थोडा वेळ निघून गेला. धावसंख्या थांबले 25 वर. अचूकतेचा चेंडू होता, थोडासा मात्र उचली घेतली होती ओम पांडेनी, पण प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही आहे. सोहेलने या टायमाला सुटकेचा एक श्वास मात्र सोडला असेल की या टायमाला मात्र निर्धाव चेंडू आहे. पुन्हा एकदा सोहेल गोलंदाजी ट्रॅकवर. होय, तर मात्र पुन्हा एकदा शॉट. ओह हे प्रभू सर, आता तुम्ही सांगा पुढं. ये क्या हुआ, ये क्यों हुआ, ये कब हुआ, ये कैसे हुआ. गेंद गई सीमारेषा
पार मिले 4 4 4 4 4 4 4 रन डीजे। शेड्यूलमध्ये आवश्यकता आहे 56 धावांची। बघा मंगेश वैती जे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत चेंबूर प्रीमियर लीगचे, काल आनंदवाडीला स्पर्धा खेळली, अंतिम सामन्यामध्ये पोहोचले, सुपर ओव्हर झाले आणि आता ते थोड्याच वेळात तुम्हाला व्यासपीठावर बक्षीस समारंभाच्या प्रसंगी पाहायला मिळतील। 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 30 चेंडूंमध्ये एक मोठं टार्गेट चेस डाऊन करायचं आहे 56 धावांचा। जवळपास 11च्या गतीने धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे किरण सर, आणि पाहूया त्यासाठी प्रयत्न तर ओमचा पाहायला मिळतोय। दिपेची साथ पाहायला मिळेल का, कारण दोन तगडे फलंदाज ज्यांच्याकडून मोठी अपेक्षा होती, राहुल जोगाडिया हे 4 वर बाद झाले आणि सुधीर हे 10 धावा करून बाद झाले, पण त्यानंतर थोडा वेळ वाट पाहिली ओम आणि दिपेश या दोघांनी आणि थोडा वेळ वाट पाहून खेळपट्टीवर आपले पाय रोवण्याचा प्रयत्न केला आणि मागच्या षटकामध्ये चांगल्या धावा मिळालेल्या आहेत इन्क्रेडिबल माहुलकर्सला। एकूण ओमच्या वतीनं 2 चौकार त्यांना मिळालेत आणि त्याचमुळे आता एक चांगली लय सापडलेली आहे, ती म्हणजेच इन्क्रेडिबल माहुलकर्स या संघाला 56ची गरज, चेंडू शिल्लक असतील 30। पुन्हा एकदा मात्र चेंबूर प्रीमियर लीग 2024 पर्व पहिलं एक दिमागदार 16 मानाची अभिमानाची स्पर्धा। विकी यादव गेम ऑन यूट्यूब चॅनल, खरं तर त्यांचं स्वप्न कुठेतरी आज पूर्ण होताना दिसतोय। गेल्या वर्षीची संकल्पना खरं तर या वर्षी साकार होताना दिसत आहेत। खरं तर सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो, ज्यांनी ज्यांनी छोटीशी मदत का ना केली, पण ती मदत आमच्या या स्पर्धेला महत्वाची मदत आहे। बरेचशी मात्र मदत आम्हाला आलेली आहे, खास करून मनोज कोहली सर याच विभागातले आहे, ते काल आले, त्यांनी बघितलं, मनीष सरांना विचारलं, त्यानंतर मन मोठं केलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्यातर्फे जो कोणी मॅन ऑफ द सिरीज असेल, स्पर्धेकडनं तर तुम्हाला बक्षीस आहे, पण माझ्याजवळ वैयक्तिक माझ्याकडनं 5000 रुपयाचं कॅश प्राइस त्यांच्यातर्फे मात्र देण्यात येईल। पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती, ज्या नावाची चर्चा 3 दिवस मात्र सुरू आहे, अशफाक गोलंदाजी ट्रॅकवर। पुन्हा एकदा गोवंडीचा एक चतुर आणि चालाक गोलंदाज, वय वर्ष कमी आहे पण जबरदस्त गोलंदाजी आहे। चर्चा मात्र या खेळाडूची झाली, कारण एक दिमागदार गोलंदाजी, कधी रॉंग वन, कधी दुसरा, कधी तिसरा, कधी चौथा, कधी 5वा, कधी 6वा अशी गोलंदाजी करतो। बघा या ठिकाणी प्रथमेश तावडे आहेत, गेल्या कित्येक वर्षांचं क्रिकेट ते खेळतात आणि अजूनही ते खेळतील, यानंतर अपेक्षा आहे की अजून प्रसिद्ध होतील आणि यस चांगलं क्रिकेट आपण नेहमीच त्यांचं पाहतो आणि यानंतर देखील पाहत राहू। 2 गडी बाद 29। बघा अशफाकला स्क्रीनवर दाखवलं जाते, पहिल्या षटकामध्ये त्यांना 1 विकेट मिळाली, 13 खर्च केल्या होत्या, आता पुनरागमन करतील का धावांच्या बाबतीत, विकेट घेण्याच्या बाबतीत? सर आपण सकाळच्या सत्रामध्ये जय कुडीची बॅटिंग बघितली, तसंच मात्र हा फलंदाज ट्रॉम्बे गावातला सुपुत्र आहे दिपेश कोहली, आता बघायचं आहे त्याप्रमाणे फलंदाजी करेल काय। बा 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 कौरा मोठा अपर दिपेशने केला आणि बॉलला काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर उडवून दिलं। 6 धावा मिळालेल्या आहेत, इन्क्रेडिबल माहुलकर्सला धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 35 धावा। म्हणतात ना की संघर्ष रडवतो पण क्रिकेट घडवतो। चांगला बाउन्स या ठिकाणी मिळतोय, पुढ्यात ठेवलेला हा बॉल आणि त्यानंतर बॉलला टर्न मिळून बॉल हलकासा बाहेरच्या दिशेने रोटेट होते, चांगलं पुनरागमन अशफाकचं पाहायला मिळालंय। त्यांनी सांगितलं भाई जनाब आप बल्लेबाज है तो मैं गेंदबाज हूं, आप हमें बार बार छक्के नहीं मार सकते, ईट का जवाब पत्थर से, बिंदी गेंद। पुन्हा एकदा घुटना टेक आणि तमाशा देख, हा शॉट मात्र खेळायचा होता, चेंडू फलीचा संपर्क नाही आहे। पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर गर्र कणकर फिरला आणि यष्टीरक्षकाच्या हातात अनवर करणं कुठलीही चुकी झालेली नाहीये। मनीष सर षटकार आल्यानंतर 2 चेंडू निर्धाव। मध्यम गती गोलंदाज आहे आणि परिवर्तन कसं करायचंय टप्प्यामध्ये, वेगामध्ये, या सर्व गोष्टीची जाणीव गोलंदाज अशफाकला आहे। त्याचमुळे एक षटकार जरी या षटकात आलाय तरी सुद्धा माझ्याकडे खूप काही आहे दाखवण्यासाठी, ते दाखवतो मैदानाच्या आतमध्ये आपलं कॅलिबर। बॅक टू बॅक 2 डॉट आले, धावसंख्या थांबली आहे 35 वर। यावेळेस उलट दिशेने खेळलाय, बॉल गलीमध्ये मागे जाणार पण क्षेत्ररक्षक येतात, बॉल खाली, कॅच ड्रॉप।
या ठिकाणी ही कॅच खूप महत्वाची होती. थर्ड मॅनला बॉल कव्हर होईल तोपर्यंत पूर्ण होत आहेत त्या 2 धावा. 2ची वाढ धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 37 धावा. कहते हैं ना कि गुब्बारे के फूटने से और दिल के टूटने से जितनी तकलीफ नहीं होती है ना, उतनी तकलीफ अगर कोई कैच छोड़ता है तो उसके कॅप्टन को होती है. एक सोपा झेल तर नव्हता, खरं तर प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती. प्रयत्न मात्र अपुरा राहिलं, झेल मात्र निसटला. कॅच घेण्यासाठी बॉल खाली आले होते, हातांच्या उंजळीत बॉल होता. यावेळेस सरळ बॅटचा केलाय वापर, बॉलला उडवलंय लॉंग ऑफ सीमारेषा पार. व्हॉट अ शॉट. मिळतोय 6 धावांचा जॅकपॉट सिक्सर. थ्री रन्स ऑन बोर्ड. आवश्यकता अजूनही 25 चेंडू 42. 25 चेंडू 42 धावा. 25 balls and 42 runs required to win. Match is on. Game in on. Don't go anywhere. Stay tuned on. Game on Sports for more excitement. आपण पाहताय चेंबूर प्रीमियर लीग सीझन 1. अशफाक आतापर्यंत अशफाकने हाताळलेले आहेत 5 चेंडू. शेवटचा चेंडू आहे बाकी या षटकातला आणि या षटकामध्ये अशफाकने खर्च केलेले आहेत एकंदरीत 14 धावा आणि डॉट बॉल जरी आलेत पण त्याच सोबतीनं मोठे स्ट्रोक सुद्धा एका बाजून दीपेश खेचत आहेत आपल्या संघासाठी. इन्क्रेडिबल माहुलकर या संघाविरोधात वॉरियर आणि चांगला खेळ दोन्ही संघांच्या वतीने पाहायला मिळतो. शेवट झालेला आहे गोड अशफाकच्या बाजूने आणि अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकां समाप्तीने धावसंख्या झाली 43. आवश्यकता आहे 24 चेंडू 42. 24 बॉल्स अँड 42 रन्स रिक्वायर्ड टू विन. मनीष सर कॉलवरती कॉल येत आहेत. पुन्हा एकदा युवराज कल्पेश पाटील यांनी अगर सचिन काटकरनी अगर सामना जिंकवला तर त्याला 3,500 रुपयाचं कॅश प्राइज युवराज कल्पेश पाटील यांच्याकडनं मात्र देण्यात येईल. पहा ना आपल्या गावातला खेळाडू आहे, आपल्या खेळाडूला कसा मात्र सपोर्ट करायचा आहे हे मात्र युवराज कल्पेश पाटील सांगतायत. सचिन काटकर अगर अनाउन्समेंट तुम्ही ऐकले असेल तर तुमच्याच गावातले युवराज कल्पेश पाटील अगर तुम्ही सामना जिंकून दिलात तर त्यांच्यातर्फे तुम्हाला कॅश प्राइज 3,000 रुपयाचं देण्यात येईल. म्हणतात ना की संघात सहभागी होऊ नका, प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडा आणि तेच दीपेश करून दाखवतोय. एका बाजूने अशफाक यांची सातत्यपूर्ण गोलंदाजी पण त्या गोलंदाजीला ओळखताना गेल्या 3 दिवसांपासून आपण त्या गोलंदाजाला पाहतोय आणि आपण सुद्धा तितक्याच चांगल्या दर्जाचे फलंदाज आहोत. तोच अभ्यासू खेळ या अगोदरच्या षटकामध्ये दीपेश यांचा आपण पाहिला आणि त्याचमुळे एक चोख प्रत्युत्तर इन्क्रेडिबल माहुलकर्स या संघाच्या वतीने तो देतोय. आता ओम स्ट्राईकवर असणार आहे. 4 षटकाचा खेळ झालाय. 4 षटकाचा खेळ बाकी 42 ची गरज. ओम मनीष मांगडे यांच्याकडून बक्षीस आहे एका षटकासाठी. ओम साठी ते बक्षीस आहे 500 रुपये. मनीष मांगडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस फक्त ओम साठी. षटकार खेचा 500 रुपये कॅश. मनीष सर माहुलगावचा विचार केला तर मोठे मोठे षटकार किंग आपल्याला बघायला भेटतात. खरं तर सुनील पोलार्ड खरं तर त्यांचं लक नव्हतं या स्पर्धेमध्ये पण एक षटकार किंग म्हणून पाहिलं जातं. इथं मात्र बिग हिट करायचा होता. ओम पांडे काय करतायत क्यू करतायत तेच काही समजत नाही आहे. मी सुनील माहुलकर यांचा उल्लेख केला. पोलार्ड या नावाने नक्कीच त्यांना ग्रामीण क्रिकेटमध्ये आम्ही सर्वजण ओळखतो. मोठमोठ्या फटक्यांसाठी त्यांना ती ओळख मिळालेली आहे. या ठिकाणी आता चला या षटकामध्ये दोघांपैकी कुठल्याही फलंदाजाने षटकार घेतला तर मनीष मांगडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. दोघांपैकी कोणालाही जो पहिला षटकार खेळते त्यांच्यासाठी याच षटकामध्ये तो षटकार पाहिजे. तर या ठिकाणी सचिन आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू जातोय डॉट. ज्या डॉट बॉलची आवश्यकता खूप जास्त आहे वॉरियरसाठी आणि तो डॉट सचिन काटकर या कॅप्टनकडून आलेला आहे आयनॉक्स वॉरियर्सच्या संघासाठी. सचिन तयार ओव्हर द विकेटनं. चांगला बॉल फुल लेनचा बॅटच्या टोला कनेक्शन बॉल हळूवारपणे प्रवास करतोय पोहोचतोय मिड विकेट. काऊ कॉर्नरला एकदा होते पण दुसरा प्रयत्न ओमला नकार मिळालेला आहे. दीपेशचा फक्त एक सिंगल मिळेल. एका धावेची वाढ होईल. धावसंख्या एकने पुढे जाऊन पोहोचेल 44 वर. सव्वेचाळीस धावा 2 गडी बाद. कासिम सर आइए. कासिम सर आइए. 44 धावा आपण पाहतोय आणि आता सचिन पूर्ण जबाबदारी स्वीकारतायत. कारण जबाबदारीचा स्वीकार फक्त करून चालत नाही
तर त्या जबाबदारीला तुम्हाला निभावावं लागते. कासिम सर समालोचन कक्षामध्ये जॉईन होत आहेत. पुन्हा एकदा हिंदी भाषेतून तुम्हाला लेखाजोखा माझ्यासोबत पोहोचवणार आहेत. तुमचं समालोचन कक्षामध्ये आहे स्वागत. सचिन बॉलिंग ट्रॅकवर रिक्वायर्ड रन रेट इज 11.18 आणि आता सामन्यामध्ये चुरस वाढलेली आहे आणि जशी अपेक्षा होती प्रेक्षकांना अंतिम सामन्याची ती अपेक्षा पूर्ण करणारी लढत या दोन संघादरम्यान पाहायला मिळते. ऑन साइडला उचललाय, फेकून दिलंय, गोलंदाजाची क्वालिटी ओळखून आपली क्वालिटी दाखवली आणि मनीष बांगडे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळणार आहे दीपेश कोहलीला. के साहस से बड़ा कुछ नहीं होता है, हारता है वही जो लड़ता नहीं। कमाल की बल्लेबाजी करता हुआ एक बेहतरीन सा बल्लेबाज, ये भी शॉट पहुंचा दिया है डीप स्क्वायर लेग के ऊपर। एक ताकतवर प्रहार, एक ताकतवर षटकार और अगली गेंद यहां पर पहली गेंद पर प्रेशर डालते हुए सचिन काटकर, जो कि एक बेहतरीन से जबरदस्त एक हरफन बॉलर, एक बेहतरीन से ऑलराउंडर को यहां पर दी है चुनौती। आड़े पल्ले से यहां पर खेलता हुआ कमाल का बल्लेबाज। देखना होगा अगली गेंद किस तरह से लेंगे यहां पर समाचार, या गेंदबाज करेगा पलटवार, बनाना चाहेगा अपना रविवार यादगार, दमदार, मजेदार। यहां पर सचिन काटकर, जो कि एक काफी धाकड़ खिलाड़ी है, उनको यहां पर चुनौती दिया है, चैलेंज किया है। और ये अगली गेंद काफी अच्छा सम्मान दिया इस बार, लो फुल टॉस, काफी अच्छी गेंद पुलर लाइन की थी, लेकिन वहां पर फील्डर, देखना होगा यहां पर काफी अच्छा थ्रो जरूर है, लेकिन जब तक के थ्रो आता 2 रन आसानी से पूरे किए दोनों ही बल्लेबाजों ने। कॉपी बुक स्टाईल बॅटिंग आपण पाहायला मिळते आणि ही खूप आवश्यकता असते जेव्हा आपण मोक्याच्या क्षणाला आपल्या संघासाठी प्रतिनिधित्व करत असतो. आणि एका दीपेशचा खेळ भारदस्त राहिलेला आहे. दीपेशच्या वतीने षटकारांचा पाऊस पडलेला आहे. 11 चेंडूमध्ये 26 धावांचं योगदान त्यांचं मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी 2 गडी बाद 52 धावा आपण पाहतोय. इनक्रेडिबल माहुलकरची धावसंख्या. सचिन तयार, अराउंड विकेट, जाऊ दिल्या बॉलला, डाऊन द लेग हा बॉल होता, लेगस्टम्पच्या बाहेरून बॉल पोहोचला यष्टीरक्षकाच्या दिशेने, वाईट बॉलची एक धाव मिळते, एका धावेची होते वर, धावसंख्या पोहोचते 53. बिल्कुल इस बार काफी अच्छा, बेहतरीन, बहुत ही अच्छा। यहाँ पर सोच काफी अच्छी थी यहाँ पर सचिन काटकर की, लेकिन एग्जीक्यूशन थोड़ी सी कमी, लेकिन काफी अच्छा अपना प्रेजेंस ऑफ माइंड यहाँ पर दिखाया है बल्लेबाज दीपक कोहली। दीपेश कमाल का, बेहतरीन, जबरदस्त। कहते हैं ना कि इंसान के पास 2 चीजें अगर खुली हो तो काम की है, वरना काम की नहीं होती, बोझ होती है, एक दिमाग और एक छाता। अगर दोनों खुली है तो काम की है। और ये अगली गेंद फिर से बहुत ही अच्छा, वंडरफुल, एक बेहतरीन हार्ड ड्राइव से भी सेफ, एक कवर ड्राइव। कहते हैं ना कि वो हार्ड ड्राइव में काफी हमारे जो डेटा है जो काफी सुरक्षित रहते हैं, उससे भी ज्यादा सुरक्षित ये कवर ड्राइव देखने को मिला। क्या कहेंगे मनीष सर? अमय कोहली यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे ट्रॉम्बे कोविवडाचे. फक्त दीपेशने लगातार 3 चेंडूवर 3 षटकार खेचले, तर अमय कोहली यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल दीपेश यांच्यासाठी. 2 गडी बाद 54 धावा. सचिन या ठिकाणी पूर्ण जोर लावतायत, आपला अनुभव पणाला लावतायत, जे खूप आवश्यक आहे आपल्या संघाला जिंकवण्यासाठी. हो, यावेळेस शानदार एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, बॉल जातो थेट प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. इथे खेळ इन्क्रेडिबल माहुलकरचा पाहायला मिळेल, पण तुमच्याकडे जर अभ्यास आहे, तुमच्याकडे जिद्द आहे, तुमच्याकडे सराव आहे, तुमच्याकडे जिंकण्याची उमेद आहे, तर नक्कीच तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत जाऊ शकता. 18 चेंडू 25 धावा, 18 गेंदे 25 रन। मुझे ऐसा लग रहा है कि सर वहां से राहुल और जो आउट हुए बल्लेबाजों ने जरूर कहा होगा कि भाई साहब हम शर्मिंदा है, तो लेकिन यहाँ पर ओम पांडे ने कहा टेंशन मत लो, अभी हम जिंदा है।
बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि हे षटक कासिमजी खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण या षटकामध्ये जवळपास निश्चित होईल की कुठला संघ विजय दिशेने मार्गक्रमण करणार आहे. थोडा ॲडव्हान्टेज जातोय इन्क्रेडिबल माहुलकर या संघाला, कारण दोन्ही फलंदाज लईमध्ये आहेत. त्याचमुळे स्कोर शीटवर डब्ल्यू नाही आहे. डब्ल्यूचा शोध जर घेतला तर पुन्हा एकदा आयनॉक्स वॉरियर्स हा संघ या सामन्यामध्ये परत येईल. बिल्कुल कमाल का बेहतरीन एक जबरदस्त एक बेहतरीन सा 20 साल का अंडर 20 का बेहतरीन सा खिलाड़ी ओम पांडे अब है नॉन स्ट्राइक पर और स्ट्राइक पर है दीपेश कोहली। क्या कमाल की साझेदारी है दिखाई है एक बहुत ही बेहतरीन जिम्मेदारी और कमाल की साझेदारी और ये पारी हमेशा रहेगी उन्हें याद। कमाल की है कामगिरी और लोगों ने कहा है कि भाई साहब लय भारी। बहुत ही देखना होगा अब यहाँ पर 18 गेंदे और 25 रनों का जो समीकरण है यहाँ पर अब कहीं ना कहीं से वापसी जरूर की और काफी अच्छी, इसीलिए कहते हैं ना सर क्रिकेट इज अ गेम ऑफ पार्टनरशिप और काफी अच्छी पार्टनरशिप यहाँ पर देखने को मिली दोनों ही बल्लेबाजों की तरफ। अब आए हैं नए गेंदबाज आकाश। पावर प्ले की ओवर में देखना होगा दीपेश और ये आकाश की काफी तेज तर्रारी बल्ले पर थी ये गेंद भारी दिखाई है कमाल की यारी गेंद, लेकिन यहाँ पर देखिए भाग्य के साथ बहादुर के साथ, यानी कि यहाँ पर सर वो कहते हैं ना कि मोबाइल में जब हम स्क्रैच कार्ड करते हैं ना तो यहाँ पर 1 रन निकला यानी कि रिवॉर्ड मिला। बेटर लक नेक्स्ट टाइम मेसेज नाही आला, काहीतरी रिवॉर्ड मिळालेला आहे. बघा या ठिकाणी तुमच्या जिद्दीला सलाम असेल, कारण या ठिकाणी एक रिस्क होती. जर एक फलंदाज जरी बाद झाला पुनरागमन करण्याची संधी आयनॉक्स वॉरियरला होती. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चुकलं आणि या सामन्यामध्ये मार्जिन ऑफ एरर खूप कमी ठेवावा लागणार आहे दोन्ही संघाला, मुख्यत्वे वॉरियर्सला. आयनॉक्स वॉरियर्स हा संघ सुरुवातीला चांगला खेळ करताना पाहायला मिळाला. राहुलचा विकेट मिळाला तेव्हा तर असं वाटलं होतं त्यांचा जो आनंद गगनात मावेनासा होता, पण आताच्याकडले काय झालंय त्यांच्या आनंदावर विरजण टाकण्याचं काम दीपेश आणि ओम पांडे हे दोन फलंदाज करतात. आकाश बॉलिंग ट्रॅकवर आहे, पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत आणि या ठिकाणी दबावातला खेळ दोन्ही संघ खेळतात. आणि म्हणतात ना की दबावाचा अभाव ज्याकडे आहे तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भाव खातोय. कोण भाव खाईल पाहूया. बॉलिंग ट्रॅकवर आकाश तयार, स्ट्राईक एंडवर ओम. स्कूप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फाईन लेगला डिरेक्ट हिट झाला तर काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. लेग बायची एक धाव, धावसंख्या 2 गडी बाद 62. जी बिल्कुल बहुत ही अच्छी सोच थी यहाँ पर भी, काफी अच्छा स्कूप खेलना चाहते थे लेकिन यहाँ पर स्टंप के सामने पाए नहीं गए, ये काफी भाग्यशाली रहे बल्लेबाज। लेकिन यहाँ पर तारीफ करनी होगी, गति है, बेहतरीन क्विक काम एक्शन है, कमाल की गेंदबाजी करता हुआ आकाश। अब आए हैं बाएं हाथ के बल्लेबाज, देखना होगा किस तरह से होगा ये घमासान, कौन छोड़ेगा अपनी पहचान। अगली गेंद ये काफी छोटी गेंद जिसे कहते हैं खोटी गेंद और अंपायर ने दोनों हाथों को कष्ट दिया और वाइड का इशारा किया। बिना किसी गेंद के 1 रन और जुड़ेगा और इस 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 63 रन। आखूड टप्प्याच्या बॉलवर जर तुमचा कंट्रोल नसला तर त्या ठिकाणी तुम्हाला तोटा होऊ शकतो आणि तोच तोटा झालेला आहे. वाईट बॉलची 1 धाव मिळते, धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 63 धावा, 63 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे, 63 रन्स ऑन बोर्ड आणि 16 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. आकाश बॉलिंग ट्रॅकवर तयार होतात पंचांच्या उजवीकडून. हो यावेळेस बॅटचा संपर्क झाला, चेंडूची गती कमी झाली, यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल गेला, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. एक डॉट बॉल खूप आवश्यक आहे आयनॉक्स वॉरियर्स या संघासाठी. जी बिल्कुल, आइनॉक्स वॉरियर, जिस तरह से नाम है वॉरियर यानी कि लड़ाकू, लड़ना जानते हैं तो कोई भी मैच को इजी लेते नहीं, तो काफी कमाल के यहाँ पर लेकिन तारीफ करनी होगी इनक्रेडिबल माहौलकर्स की भी, क्योंकि उनके नाम के आगे लगा हुआ है इनक्रेडिबल। और माहौल एक ऐसी जगह है जहां से हमने बड़े बड़े खिलाड़ियों को देखा है, बड़े बड़े नामचीन खिलाड़ियों को देखा है हमने। यहाँ पर ऋषिकेश वैद्य सर, आज हमारे जो ग्रैंड और ब्रांड एम्बेसडर हैं मंगेश वैती, अपने कल्पेश माहुलकर, तो एक अच्छी जगह। तो यहाँ पर आपको इस तरह के खिलाड़ी देखने मिलेंगे, फाइटर्स मिलेंगे। तो आकाश और इस बार देखना होगा अंपायर का इशारा नो, यानी कि गेंद थी बीमर और जिसे हिंदी में कहते हैं बीमार गेंद। तो देखना होगा क्या लगता है मनीष सर, यहाँ पर ये रन कितने
भारी पडेंगे. पार्टनरशिपचा उल्लेख आपण करूया या ठिकाणी. 25 चेंडूंमध्ये 54 धावांची नाबाद भागीदारी. तिसऱ्या विकेटसाठी दीपेश कोहलीचं कॉन्ट्रीब्युशन 31 धावांचं आणि ओम पांडेचं कॉन्ट्रीब्युशन 16 धावांचं. या अंतिम लढतीमध्ये अंतिम खेळ कसा करायचा त्याचं भान या दोन्ही फलंदाजांना आहे. आणि पुढचा चेंडू असणार आहे आता फ्री हिटचा, मोकळीक मिळणाऱ्या दीपेशला, ज्यांच्या वतीनं षटकारांचा पाऊस या अगोदर पडलेला आहे. जर आपण पूर्ण डावाचा आढावा घेतला आयनॉक्स वॉरियरच्या, सचिन काटकर, अजित पवार यांच्या वतीनं चांगला खेळ, त्यानंतर गणेश पारकर आणि युसुफ यांच्या वतीनं चांगला खेळ, बाकीच्यांकडून तितका चांगला खेळ झाला नाहीये. पण या ठिकाणी उलटा झालाय. या डावामध्ये राहुलकडून 4, सुधीरकडून 10 आणि त्यानंतर ओमकडून 16 आणि दीपेश कोहलीकडून 31 धावांचं आव्हान त्या ठिकाणी पेललं गेलंय. फ्रीडचा बॉलर जास्त नुकसान होणार नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले कव्हर पॉइंटला. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2चे होते वाढ, 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते 70 धावा 2 गडी बाद. आकाश गेंदबाजी मार्क पर और इस बार कमाल की गेंद, बेहतरीन ऑन द राइज होती हुई गेंद, कंधे का पूरा इस्तेमाल किया, अपना जोर दिखाया, दमखम दिखाया और बल्लेबाज को कहा हम भी नहीं है कम, दिखाओ अपना दम. कमाल की गेंद थी ठिकाने पे डॉट बॉल के साथ. मैदानाच्या आतमध्ये ज्याला धडपड करायला जमते त्याच्या समोर परिस्थिती सुद्धा नमते. या ठिकाणी धडपड गोलंदाजी पाहायला मिळते, आकाशी पाहायला मिळते. 5 चेंडूमध्ये त्यांनी 9 धावा खर्च केलेल्या आहेत. इक्वेशन आता बदललेलं आहे. आवश्यकता आहे 13 चेंडूंमध्ये 15 धावांची. 13 बॉल्स अँड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. जितकं डॉट बॉल पर्सेंटेज वाढेल तितका हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचेल, शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचेल. आकाश तयार, स्टेप आउट झाले. या ठिकाणी व्यवस्थित पद्धत आली तर वापरता आला नाही. बॅटचा टो कनेक्ट होतोय की काय पाहूया. त्या ठिकाणी अंपायर्स कॉल इज अ सिंगल विथ बॅट. एका धावेचे होते वाढ, एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 71. आवश्यकता आहे 12 चेंडू 14 धावा. 12 बॉल्स अँड 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. या ठिकाणी 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. प्रेक्षक दाखवले जातात तुम्हाला गेम ऑनच्या युट्यूब वाहिनीवर की मोठ्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेला भेटतायत. प्रेक्षक या स्पर्धेला प्रेम देत आहेत. चेंबूर प्रीमियर लीग संकल्पना जशी उदयास आली त्यानंतर प्रेक्षकांचं समर्थन पहिल्या दिवशी पाहायला मिळालं. प्रेक्षक दुसऱ्या दिवशी आले आणि शेवटच्या दिवशी सुद्धा प्रेक्षक या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळत आहेत. आणि म्हणूनच चेंबूर प्रीमियर लीग गेम ऑन स्पोर्ट्सचं जे पहिलं पाऊल होतं ते यशस्वी झालंय असं सांगताना अभिमान वाटतोय. कारण चेंबूरचं क्रिकेट इतकं विकसित आहे आणि ते विकसित क्रिकेट कशा पद्धतीनं संघमालक वापरून घेत आहेत या गोष्टीला प्राधान्य दिलं जाते. संघमालकांचा आम्ही आभार व्यक्त करतोय ज्यांनी संघ घेऊन या स्पर्धेला उंची देण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणूनच बघा ना, प्रेक्षकांचा प्रतिसाद पूर्ण ज्या ज्या ठिकाणी तुमची नजर जाते त्या त्या ठिकाणी प्रेक्षकांचा जनसागर आपल्याला पाहायला मिळतोय. सामना अजूनही संपला नाहीये. शेवटचा बॉल डिलिव्हर झाला नाहीये. शेवटची धाव पूर्ण झाली नाहीये. पुनरागमन करण्याची संधी आयनॉक्स वॉरियर्सला आहे आणि त्याचमुळे शेवटच्या षटकापेक्षा या षटकाला महत्त्व देताना सचिन काटकर स्वतः गोलंदाजी मार्कवर येत आहेत. कमीत कमी धावा खर्च करण्यासाठी, जास्तीत जास्त विकेट घेण्यासाठी ज्यांना ओळखलं जाते सचिन काटकर बॉलिंग ट्रॅकवर येतील. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला. शॉर्ट थर्ड मॅन, फ्लाय स्लिप, गली, पॉइंट असं क्षेत्ररक्षण 30 या सकच्या आतमध्ये, 30 या सकच्या बाहेर जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण थोडंसं फैलावलेलं आहे. डीप स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असं प्रोटेक्शन दीपेश कोहली यांच्यासाठी सेट केलेलं आहे. 12 चेंडू 14 धावांची गरज. 12 बॉल्स 14. हो, यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवायचं होतं. बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन व्यवस्थित होत नाही. मिड विकेटला बॉल कॅरी होतोय पण त्या ठिकाणी फंबल झालाय आणि त्याच गोष्टीचा फायदा फलंदाज उचलतायत. मैदानाच्या आतमध्ये गंमत झाली तर त्याची किंमत तुमच्या संघाला भोगावी लागते. अशा वेळेला जेव्हा एक कमी धावांचं लक्ष रोखायचं आहे अशा वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण अपेक्षित असतं पण तसं घडत नाही आहे. 2 धावा मिळत आहेत. इक्वेशन बदललंय. 11 चेंडू 12 धावा. 11 बॉल्स अँड 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीम इनक्रेडिबल माहुलकर्स. सचिन त्या ठिकाणी पाहतायत, व्यवस्थित आढावा घेत आहेत. अजूनही आशा सोडत नाहीये कारण क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागते. सचिन काटकर अशा कित्येक स्पर्धांमध्ये, अशा कित्येक सामन्यांमध्ये आपलं योगदान 100% देताना पाहायला मिळालेत आणि त्याचमुळे या सामन्यात सुद्धा त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे. ॲज अ कॅप्टन, ॲज अ आयकॉन ती कामगिरी करतील का पाहूया. अराउंड विकेट, हवेत आहे बॉल. सामना खिशात काढणारा हा षटकार येतोय दीपेश कोहलीच्या बॅट मधून. सिक्सर.
के सामने गेंद तेज तर्रारी मिली और बल्लेबाज ने अपनी दिखाई कमाल का शॉट और समीकरण में काफी यहां पर कमी हमें देखने को मिली है। अब चाहिए जीत के लिए 6 रन। तो देखना होगा यहां पर सचिन काटकर को काफी परेशानियों में डाला है। देखना होगा पर सचिन काटकर के पास इस सवाल का क्या जवाब है वो हम देखेंगे इस गेंद पर। और दीपेश कोहली जितनी तारीफ की जाए उतना कम। बेहतरीन बल्लेबाजी करते हुए गेंद को भेज रहे हैं दीपेश कोहली इस तरह आउट ऑफ द ग्राउंड जैसे बंदूक से निकल रही है कोई गोली। कमाल की बल्लेबाजी। अगली गेंद और फिर से फुल टॉस लेंथ की गेंद थी उसे खेल दिया। वहां पर सागर मौजूद है। काफी अच्छी फील्डिंग डीप कवर पर और 1 रन से ज्यादा। देखना होगा यहां पर दूसरे का कोशिश किया था और विकेट यहां पर गई है डीजे। उभा कारण तो जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत त्यांचा संघ चांगल्या पोझिशनमध्ये जाईल। त्याने तर खरंच या सामन्यामध्ये आपलं 100% योगदान देताना या सामन्याला जिवंत ठेवताना या सामन्याला आपल्या संघाच्या पक्षात घेऊन जाताना कुठलीच हयगय केली नाहीये। एक सातत्यपूर्ण खेळ आपण पाहिलेला आहे दीपेशचा। फुल टॉस बॉल आउटसाइड एज बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकतोय। बॉल जातोय थेट थर्ड मॅन सीमारेषा पार। मिळतील या धावा 4 धमाकेदार दीपेशच्या बॅटमधून येतोय चौकार। तोड़ दिया है। तो यहां पर कमाल की यहां पर बल्लेबाजी इनक्रेडिबल। और इस बीच रिवर्स अटेम्प्ट करना चाहते थे, जरूरत थी नहीं लेकिन अपना एक स्टाइल अपना एक क्लास दिखाना चाहते थे और 1 रन उसे इतने आसानी से ले सकते थे। लेकिन यहाँ पर अपना एक जो क्लास है वो अपनी प्रतिभा है वो दिखाना चाहते हैं क्योंकि एक बहुत ही बड़ा मंच है सीपीएल का चेंबूर प्रीमियर लीग और वहां पर अपना सब कुछ दिखाना चाहेंगे और इसीलिए यहाँ पर गेम ऑन। और हम विकी यादव और ये अगली गेंद बहुत ही अच्छी बेहतरीन गेंद थी लेकिन बहादुर को मिला है किस्मत का साथ। कमाल की बल्लेबाजी करते हुए यहाँ पर इनक्रेडिबल माहौल करने मैच को जीता है और साबित किया है कि सपने उनके पूरे नहीं होते। कहते ना कि सफलता उन्हें नहीं मिलती जिनके सपने बड़े होते, सफलता उनकी पूरी होती है जो जिद पर अड़े होते और ये जिद पर अड़े थे, खड़े थे और सीपीएल 2024 सीजन 1 के चैंपियन द वन एंड ओनली इनक्रेडिबल माहौल कर। एक बार जोरदार तालियां।